उघडे सर असतील स्वर्गीय, आम्ही साहेबांना सांगितलं की बाबांनो असं वसगडे, माळवाडी, धनगाव आमच्या तिथं घरी पाणी आमच्या पार्किंगमध्ये आल्यावर लोक रडायला लागल्यावर मी भिलवडीमध्ये आमच्या लोकांना इथं हाय सेकंडरी स्कूलपाशी घेऊन आलतो. त्यावेळी बाळासाहेब नागटांमध्ये होते. परंतु विरोधक चुकीचा असं मेसेज करतात, विरोधी चुकीचं सांगतात, हे फोटो सेशन करतात. कारण स्वतः विश्वजित कदम साहेब राबलेले आहेत. कुठं तुम्ही नुसतं फक्त येऊन खांद्यावर हात टाकला म्हणजे लोकांच्या अडचणी संपत नाहीत. मला पुरील ती प्रत्येक ठिकाणी त्या बोटी सेवेसाठी आणल्या जातात. सर्वसामान्यांची, गोरगरिबांची मुलं शिकण्यासाठी काढली. त्यामुळं विरोधकांनी चुकीची टीका न करता डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचं अतिशय मोठं काम आहे. दुसरी गोष्ट, मी धनगाव गावचा विश्वजीत दादा का हर काम जिन्होंने नजदीक से देखा है, जाना है और परखा भी है, मध्य प्रदेश के एमएलए कुणालजी चौधरी. यानंतर मी आनंदराव बापू रासकर आपणाला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या रांगड्या भाषेमध्ये आपल्या मनोगत व्यक्त करायचे आहेत. बापूंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कार्यक्रमामध्ये राष्ट्रराज्याचे माझे राज्यमंत्री व आपल्या सर्वांचे विधानसभेचे उमेदवार, काहीतरी म्हातारं दुसरीला पप्पी घेतली, दोन्ही खुश. दुसरीला पप्पी घेतली, दोन्ही खुश. तशी ही भाजप म्हणजे पण आहे ती त्या मापाची, आणि राष्ट्रवादीला पण खुश करते ती. देणार हे कुटुंब मोठा देवपंथीच्या माणसाने विचार केला तर कांदा लिंबू राजाचं वराड आपण लुटूया आणि आयुष्याची उदासीन भागूया. मग देवपंथीच्या माणसाने निर्णय घेतला असा की अंगावली कपडे बदलली, लुंग्या टापऱ्या गुंडाळल्या, खोट्या कुराड्या तलवाऱ्या केल्या. आता मैदानात जाऊन आपण सागरेश्वर खिंडीत राजाचं वराड लुटूया. तेवढ्यात लक्षात आलं की आपल्याला मिशा नाही तर दाढी नाही, आपल्याला कोणतरी हेरल. मग धनगराचं घर तिथं होतं, तुझ्यात मेंढपाळ व्यवसाय आहे, आम्हाला लोकर दे. मग दाढी मिशा त्यांनी लावल्या लुकरीच्या, पलिदा पिटवून एक खिंडी समोर उभा राहिली. खिंडी समोर उभा राहिल्यानंतर हे फुडली बैल जोडी जी होती, बारकी बैल होती ती माग होती. ड्रायव्हर पण पैलवान गडी होता. दश पलिदा घेऊन कुराड्या बघितल्या. हप्पा पतंगराव कदम आणि त्याचा पोरगा विश्वजित कदम, तो इतिहासाला नोंद त्या कुटुंबाची आहे. सिमेंटचं पोतं कुणी टाकलं नाही, वाळूचा ठिका फेकलं नाही, कुणाला मदत त्यांनी केली. म्हणून कृपा करून विनंती करतो, हाताच्या चित्रावर शिक्का मारा, बाळासाहेबला प्रचंड मतानं विजय कराल अशी आशा धरतो. हितच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वजीत दादांचं काम त्याच तडफदार पद्धतीने मांडतोय. जोरदार स्वागत अभिजित कोळी यांचं. आज कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पलूस तालुक्याचे नेते आदरणीय महेंद्रप्पा लाड आणि ज्यांच्या आपण खऱ्या अर्थानं सभेसाठी, मतदानाच्या विधानसभेच्या इलेक्शनसाठी उपस्थित असलेले डॉक्टर लोकप्रिय आमदार पलूस कडेगावचे डॉक्टर विश्वजीतजी कदम साहेब आणि आपण सर्वजण. खरं म्हणजे की आज इथे इतकी गर्दी झालेली आहे की गर्दी बघितल्यानंतर मला एक गोष्ट इथं प्रामुख्याने जाणवते की बाळासाहेबांचा विजय तर होणारच आहे, परंतु महाविजयी झाल्याशिवाय राहणार नाही. ही गर्दी याची साक्ष देते. सध्या मी बघतोय साहेब की सध्या पलूस पासून कडेगाव पर्यंत बाळासाहेबांच्या बरोबर सभा करत असताना बघतोय सध्या त्यांचं जे स्वागत होतंय ते इतक्या जोरदार आणि उत्साही पद्धतीने होतंय की त्यावेळेला मला फक्त एकच वाक्य म्हणावं असं वाटतंय. विरोधकांना फक्त एकच भीती, बाळासाहेबांचं लीड किती. ही सगळीकडे अवस्था आज मला दिसत्या. खरं म्हणजे की स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांचं काम एवढं मोठं आहे की माझ्या तोंडातून सांगण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. पण मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की तुम्हाला सांगतो, वयाच्या 16 वर्षी डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी खिशामध्ये 7 रुपये घेऊन पुण्यासारख्या कोथरूड सारख्या ठिकाणी 10 बाय 12च्या खोलीत भारतीय विद्यापीठाची स्थापना केली. आणि तिथले काही लोक म्हटले
अरे बोळातलं विद्यापीठ आहे, काय मोठं होणार. पण तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही अवस्था बघितली पुण्यात, जर काय मोठा असेल तर तो शनिवार वाडा होता. आणि शनिवार वाड्यांच्या भिंतीपेक्षा भिंती कुठल्या मोठ्या असतील तर त्या भारतीय विद्यापीठाच्या होत्या. अशी सगळी अवस्था आहे सध्या. त्यांच्याच पावलावरती विचार करू नका. आमच्यावरती कुठलाही इफेक्ट झालेला नाही, कारण आमच्या खऱ्या अर्थानं दुःखात आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा सख्खा भाऊ म्हणजे तुम्ही आहात आमच्यासाठी म्हटले. एवढ्या चांगल्या पद्धतीचं वातावरण आज सगळ्या पद्धतीनं आहे. खऱ्या अर्थाने एक महेंद्रप्पा लाड यांचा कार्यकर्ता म्हणून एक सगळ्याला मला सांगायचं आहे, आपण सगळ्यांनी गटतट बाजूला सारून आज खऱ्या अर्थानं आपण एक विचारानं येऊन आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. अरे वेळ पडली तर तुतारी वाजवायची आहे, मशालही पेटवायची आहे, आणि वेळ पडली तर विरोधकांना जाळून टाकायचं आहे. हात द्यायला आपल्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांना विजय करून द्यायचा आहे. सध्या जर तुम्ही बघितलं, विश्वजितजी कदम साहेबांचा मला आदर्श यासाठी वाटतो की आतापर्यंत अनेक जणांच्या मनामध्ये काँग्रेस होती, पण रक्तात काँग्रेस कोणाची असेल तर ते डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब आहेत, लक्षात ठेवा. इतक्या चांगल्या पद्धतीचं त्यांनी आज काम केलेलं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु तो वेळ कमी असल्यामुळं जाताना तुम्हाला फक्त एकच सांगतो की आता आपल्याला महायुती सरकारला घालवायचं आहे. जेवढं इंग्रजांना घालवणं अवघड होतं त्याच पद्धतीनं आज दुसऱ्यांदा बाळासाहेब निवडून आले, तेव्हा 1,62,000 मतांनी निवडून आले. याला तुम्ही आम्ही सगळ्यांनी संकल्प करायचा आहे, एकजूट व्हायचा आहे आणि बाळासाहेबांना महाराष्ट्रामध्ये 2 लाख मतापेक्षा जास्त निवडून देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अभिजितने आत्ताच तुतारीचा उल्लेख केला, मशालीचा उल्लेख केला. तर तुतारी चिन्ह असलेल्या पक्षाचे अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष मोहन पाटील सर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मोहन पाटील सर बोलत आहेत. या ठिकाणी आमचे युवा नेतृत्व सागर भैया कदम उपस्थित आहेत. सागरदादा, आपलं मनापासून स्वागत आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार माननीय विश्वजित कदम साहेब यांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी आपण उपस्थित आहे. मंचावरचे आणि समोरील सर्वच मान्यवर, आपण 1-2 गोष्टीचा उल्लेख करणार आहे. महाविकास आघाडी आणि त्यातले घटक पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, उबाटा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस, पलूस तालुका आणि कडेगाव तालुका, ह्या 2 तालुक्यामध्ये मागच्या ह्या 8 दिवसामध्ये हे आपल्या आघाडीच्या बाबतीत बऱ्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये थोडीफार शंका आहे. शंका होती म्हणा. गेली 8 दिवस मी आणि आमचे क्रांती कारखान्याचे चेअरमन आदरणीय शरद लाड, आदरणीय विधान परिषदेचे आमदार अरुण अण्णा हिरारीने केलं, तर त्याचप्रमाणे बाळासाहेबांची भेट घेऊन तसंच महेंद्रप्पांची सुद्धा भेट घेऊन आम्ही ठरवलं की यावेळी सुद्धा आम्ही विश्वजित कदमांचं काम अगदी हिरारीनं आणि मनात कुठलीही शंका न करता पूर्णपणे ताकदीनं आता आम्ही काम करतोय आणि ह्याच्या पुढे सुद्धा करणार आहे. आणि बाळासाहेबांना उच्चांकी मतानं गावातनं कसं लीड पडेल एवढं प्रयत्न करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जिनका आवाज़ सुनना हमारी पहचान है, जिनका मंच पर होना हमारे लिए शान की बात है और जिनकी बातें सुनना हमारे लिए अभिमान की बात है. मैं बात कर रहा हूँ कुणाल चौधरी जी की. कुणाल जी, मैं निमंत्रित करता हूँ कुणाल चौधरी जी के लिए जोरदार तालियों से उनका स्वागत कीजिएगा. कुणाल जी बात करें. अभी रोडवरच्या आमच्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आत येऊन बसा ना. परम सम्मानित मंच थोड़ा भैया माइक को ठीक कर दो. किधर है माइक वाले? आवाज कम वम मत करना भाई साहब, ठीक है? ऊपर नीचे करते हो आप डिस्टर्ब, थोड़ी तेज ही कर दो बस. हर बार ये डिस्टर्ब करते हैं थोड़ा सा माइक वाले, थोड़ा तेज कर दो. अरे बढ़िया, थोड़ा तेज करो इसको, माइक को कर दिया. जाने दे, जहां तक आवाज जाए. तू रोकता क्यों है हर बार मेरी आवाज को भाई? परम सम्मानित कांग्रेस परिवार के वो लोग जो कांग्रेस की रीढ़ की हड्डी के रूप में मौजूद है,
मैं सबसे पहले आप सबको प्रणाम करता हूं, आप सबको नमन करता हूं, आप सबको प्रणाम करता हूं। मेरी आवाज जहां तक जा रही है, चाहे सड़क पे खड़े लोग हो, चाहे आसपास व्यापारी बंधु परिवार के लोग हो, मैं आप सबको प्रणाम करता हूं। और मैं वो पावन भूमि है जो इस हिंदुस्तान के शोषित, वंचित, पीड़ित, दलित, आदिवासी, इस देश के गरीब, मजदूर, किसान की आवाज के रूप में एक ऐसे व्यक्तित्व जिन्होंने गांव से निकल के हिंदुस्तान कारण, चाहे राष्ट्रीय सचिव के रूप में, एक साथी, एक दोस्त और एक बेहतर व्यक्तित्व के धनी विश्वजीत कदम जी, जो अभी कुछ देर में आपके बीच में मौजूद होने वाले, क्योंकि हम सब जितने युवा कांग्रेस के अध्यक्ष थे, उन अध्यक्षों के अध्यक्ष के रूप में और देश की राजनीति के बड़े चेहरे के रूप में मैं उनको प्रणाम करता हूं। मंच पे बैठे सभी सम्मानित लोगों को प्रणाम करते हुए चंद लाइनों से अपनी बात कहूंगा कि जिंदगी ना, मैं तो गूंगा था, अगर ये आवाज दी है तो है मेरे ईश्वर, इस आवाज में अब असर भी तू ही देना। इस दे आया हूं कि आज मैं यहां पे आया हूं तो ये चुनाव सिर्फ डॉक्टर विश्वजीत कदम का चुनाव नहीं है, ये चुनाव है हिंदुस्तान की राजनीति भाई विश्वजीत कदम जी को, क्योंकि ये विरासत सिर्फ आप विश्वजीत कदम का चुनाव नहीं है, ये चुनाव है हिंदुस्तान की राजनीति भाई विश्वजीत कदम जी को, क्योंकि ये विरासत सिर्फ आपकी विरासत नहीं है, ये विरासत की विरासत नहीं है, ये विरासत स्वर्गीय पतंगराव कदम साहब की विरासत है, ये विरासत स्वर्गीय पतंगराव कदम साहब की विरासत है, ये विरासत हिंदुस्तान में कांग्रेस पार्टी की मजबूत करने की विरासत है, ये विरासत हिंदुस्तान की राजनीति के हर उस नौजवान की विरासत है जिनको कहीं ना कहीं साथ देके विश्वजीत जी कहीं आमदार तो कहीं मंत्री बनाने का काम करते हैं। मैं आपसे निवेदन करने आया हूं और आप लोगों का जो हौसला है, जिस प्रकार का आप लोगों का उत्साह, मैं उस दिन फॉर्म वाले दिन भी था और लगातार जब से मैं देखता हूं और अभी भी पीछे 8-10 घर गया जहां पे देखने को मिला, तो मुझे रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ मेरे पलूस कड़े गांव के निवासी, इस बार विश्वजीत जी मंत्री से ऊपर भी बनेंगे और उसका मजा भी आएगा। मैं इस बात को इसलिए कह रहा हूं कि हर वो काबिलियत विश्वजीत जी में है जो एक अच्छे इंसान के अंदर होना चाहिए, हर वो काबिलियत विश्वजीत जी में है जो एक अच्छे राजनेता में अंदर होना चाहिए, हर वो काबिलियत विश्वजीत जी में है जो एक अच्छे जनसेवक के अंदर होना चाहिए। और एक जनसेवक के रूप में, एक विरासत के रूप में, एक कहीं ना कहीं देश की आवाज के रूप में विश्वजीत जी जो काम करते हैं, मैं आपसे निवेदन करने आया हूं कि पिछली बार आप लोगों ने जिस ताकत के साथ साथ दिया था, 1,73,000 से ऊपर वोट देने का काम किया था, मैं आपसे निवेदन करने आया हूं, आज फिर निगाहें इस पलूस कड़े गांव के लोगों के ऊपर है, पलूस कड़े गांव की जनता के ऊपर है कि पिछली बार तो हम दूसरे या तीसरे नंबर पे थे, इस बार महाराष्ट्र में पहले नंबर पे आने की लड़ाई हमें लड़ना है। आप जितनी ताकत विश्वजीत जी को देंगे, जितनी शक्ति उनको देने का काम करेंगे, कहीं ना कहीं वो ताकत इस महाराष्ट्र के अंदर बनने का काम करेंगे। और ये जरूर बात याद रखना कि भारतीय जनता पार्टी और इनके जैसे लोग सिर्फ कहीं ना कहीं साजिश करने का काम करते हैं, और विश्वजीत जी की जो काबिलियत है, जिस प्रकार का उनका व्यक्तित्व है, जिस प्रकार का उनका बेहतर व्यक्तित्व है, क्योंकि एक कहावत भी मुझे याद आती है कि काबिलियत इतनी बढ़ाओ कि लोग आपको हराने के लिए, आपके वोट कम करने के लिए सिर्फ कहीं ना कहीं कोशिश ही ना करे, साजिश भी करने का काम करे। याद रखना, ये भारतीय जनता पार्टी महायुति की सरकार एक साजिश भी रचने का काम करने की कोशिश करेगी, पर यहाँ पे विश्वजीत जी का जो व्यवहार है, मुझे नहीं लगता कि उनको किसी दलगत राजनीति के अंदर बांधा जा सकता है। वो हर वर्ग की आवाज है, हर परिवार के लोगों की आवाज है, और पलूस खड़े गांव के अंदर मुझे नहीं लगता वो कोई राजनीतिक दल के हिसाब से किसी से बात करते होंगे। एक एक व्यक्ति को परिवार समझ के बात करने का काम करते हैं, एक एक व्यक्ति की परिवार समझ के सेवा करने का काम करते हैं। मैं आपसे निवेदन करने आया हूं कि जिस तरह की राजनीति इस महाराष्ट्र के अंदर महायुति करने की कोशिश कर रही है, रोज धर्म और जाति के नाम पे लोगों को लड़ाने की कोशिश कर रही है, रोज कहीं ना कहीं जातियों के अंदर लोगों को बांटने की कोशिश कर रही है, कहीं ना कहीं जो नारे ये दे रहे हैं
मैंने अभी सुना था कि एक नेता यूपी का आता है और कहता है कि बटोगे तो कटोगे। अरे इस तरह की नारे की जरूरत इस महाराष्ट्र के अंदर क्या है? क्योंकि महाराष्ट्र की जनता जानती है, महाराष्ट्र की जनता भरोसा करती है, और महाराष्ट्र की जनता अगर मानती है तो साहू फूले अंबेडकर जी को मानने का काम करती है, उनकी विचारधाराओं पे चलने का काम करती है, महात्मा गांधी के विचारों पे चलने का काम करती है। इनके नारे इस तरह के होते हैं, और पतंगराव कदम साहब के नारे होते थे कि पढ़ोगे तो बढ़ोगे वाले नारे हुआ करते थे, काम करोगे तो आगे बढ़ो के नारे हुआ करते थे। एक तरफ कहीं ना कहीं खुशहाली के नारे हुआ करते थे, दूसरी तरफ लोगों को नफरत के बांटने के नारे होने लगे। आज कहीं ना कहीं जिन मूल मुद्दों की राजनीति होना चाहिए, कैसा किसान किस तरीके से इनके राज के अंदर परेशान है, नौजवान बेरोजगारी के अंदर परेशान है, लोगों को रोजगार की बात नहीं करना, लोगों से इधर उधर की बात नहीं करना, सिर्फ धर्म और जाति के ऊपर बात करने का काम भारतीय जनता पार्टी करती है, और धर्म और जाति पे लोगों को नफरत सिखाने की बात करती है। तो मैं चुनौती देता हूं कि तुम किस धर्म की बात करते हो, धर्म के अंदर कहां घृणा और नफरत लिखी है, ये बताने का काम कर दो। मैं आपसे निवेदन करने आया हूं कि अगर राम को मानते हो तो राम की मानना भी सीखो, अगर अल्लाह को मानते हो तो पैगंबर के सिद्धांत को समझना सीखो, महावीर को मानते हो तो उनके त्याग तपस्या और बलिदान को समझना सीखो, अगर ईसा मसीह को मानते हो तो उनके सिद्धांत को समझना सीखो। ये लोग रामायण को तो मानते हैं, पर रामायण की जिस चौपाई के अंदर लिखा है कि दूसरों के सुख से बड़ा कोई धर्म नहीं हो सकता और दूसरों के दुख से बड़ा कोई अधर्म नहीं हो सकता, उस चौपाई का मतलब भारतीय जनता पार्टी नहीं समझती। मैं आपसे निवेदन करने आया हूं, अगर रामायण को मानो तो रामायण की चौपाई के अंदर जो भाव लिखा है उसे समझने की कोशिश कर जरूर करो। अगर कहीं ना कहीं कुरान को मानो तो उसकी आयत के अंदर क्या लिखा है उसे पढ़ के समझने की कोशिश कर जरूर करो। चाहे गीता पढ़ लेना, चाहे बाइबल पढ़ लेना, चाहे कुरान से लेके रामायण पढ़ लेना, सिर्फ एक भाव इनके अंदर लिखा है, वो प्रेम का भाव है, ना कि नफरत का भाव है। मैं आपसे निवेदन करने आया हूं, ये राम के नाम पे जो बातें करने का काम करते हैं, राम हमारे लिए आस्था और विश्वास है, और भारतीय जनता पार्टी के लिए सिर्फ राजनीति के केंद्र हुआ करते हैं। ये धर्म के नाम पे राजनीति करते हैं, हम धर्म के नाम पे आस्था और विश्वास करने का काम करते हैं, पर कहीं ना कहीं ये जिस तरह के हालात इस देश के अंदर करने का काम कर रहे हैं, मैं निवेदन करना चाहूंगा कि भारतीय जनता पार्टी के लोगों सुन लो कि धर्म को समझने की कोशिश करो, राम के चरित्र का चिंतन करने की कोशिश करो, उस वनवासी राम को समझो जो सबरी के झूठे बेर खा के सबरी की कुटी में पाया जाता है। हम उस राम को मानते हैं जो केवट को गले लगाने का काम करता है, हम उस राम को मानते हैं जो रावण से भी नहीं नफरत करता है। राम और रावण की लड़ाई क्या किसी जाति की लड़ाई हुआ करती थी, या राम और रावण की लड़ाई किसी धर्म की लड़ाई हुआ करती थी? रावण भी प्रकांड विद्वान था, भगवान भोले का अनन्य भक्त हुआ करता था, और जिस तरह के बलशाली से लेके ताकतवर हुआ करता था, प्रकांड पंडित एक ऋषि की औलाद संतान हुआ करते थे, पर अपने घृणा के भाव से, नफरत के भाव से, मानवता के कलंक के कारण राम ने उनका भी सहार करा। चाहे कृष्ण को समझ लेना, जो जिनको अपने सगे मामा से लड़ाई लड़ना पड़ी क्योंकि वो मानवता के खिलाफ थे। राम की लड़ाई चाहे कृष्ण की लड़ाई देख लेना, ये धर्म की लड़ाई नहीं थी, ये मानवता के कल्याण की लड़ाई थी। जो मानवता के खिलाफ कलंक की बात करते थे उसकी लड़ाई थी। मैं आपसे निवेदन करने आया हूं कि रोज भारतीय जनता पार्टी और युति ये कोशिश करेंगे कि इस देश के मुद्दे हिंदू और मुसलमान बनाए। मुझे ये बताओ, क्या इस देश के मुद्दे हिंदू और मुसलमान है कि किसान के फसलों के दाम इस हिंदुस्तान के मुद्दे हैं? ये बताने का काम करो। इस देश के मुद्दे क्या कब्रिस्तान और शमशान है? इस देश के मुद्दे ना हिंदू मुसलमान हो सकते हैं, ना कब्रिस्तान और शमशान हो सकते हैं। अगर इस देश के मुद्दे हो सकते हैं तो नौजवान को रोजगार कैसे मिले, किसान को फसलों का दाम कैसे मिले, महिलाओं को सुरक्षा कैसे मिले, हर वर्ग को अधिकार कैसे मिले, ये बात के मुद्दे जरूर हो सकते हैं। चंद लाइनों से जरूर कहना चाहूंगा, ना राम खतरे में है, ना अल्लाह खतरे में है। अगर खतरे में है तो इस मुल्क
कि आवाम खतरे में है, ना हिंदू खतरे में है, ना मुसलमान खतरे में है। अरे मेरे यारो, इस धर्म का चश्मा तो उतारो। इस हिंदुस्तान के किसान के फसलों के दाम और नौजवान के रोजगार खतरे में है। मैं आपसे निवेदन करने आया हूं कि जिस तरह की हालात इस देश के अंदर करते जा रहे हैं, जिस तरह की बातें भारतीय जनता पार्टी के लोग करते जा रहे हैं, जिस तरह की बातों के साथ नफरत और घृणा की बात कर रहे हैं, मेरे को पर भरोसा है कि महाराष्ट्र की जनता जो महात्मा गांधी के विचारों पे चलती है, पंडित जवाहरलाल नेहरू के सिद्धांतों को मानती है, जो महाराष्ट्र की जनता इस देश के अंदर शाहू फूले अंबेडकर के सिद्धांतों को मानने का काम करती है, उस विचारों पे चलते हुए ताकत के साथ एकत्रित हुए, मजबूती के साथ इस क्षेत्र को जिताने के साथ, एक तरफा वोटों के साथ विश्वजीत जी को जिताने का काम करना है। ताकत और मजबूती के साथ इस देश की राजनीतिक विरासत के लोगों को एकत्रित करने का काम करना है। और कहा भी जाता है कि हाथों में खंजर ही नहीं, हाथों में खंजर ही नहीं, आंखों में पानी भी चाहिए। मेरे ईश्वर, दुश्मन भी हमें खानदानी चाहिए। तुम रखो ये झूठे अच्छे दिन के सपने, हम लोग हैं पुराने, हमें वही विश्वजीत कदम का परिवार ही पुराना वापस आमदार चाहिए। मैं आपसे निवेदन करने आया हूं कि जिस तरह के हालातों के अंदर देश की राजनीति चलने का काम हो रहा है, और जो दिशा आपने 2019 में दिखाई थी, जिस ताकत के साथ, एकता के साथ 2019 के अंदर आपने एकता और ताकत दिखाने का काम किया था, वापस वही ताकत दिखाना होगी। एकत्रित होकर एक एक व्यक्ति को विश्वजीत कदम बनके ताकत के साथ काम करना पड़ेगा। एकत्रित होकर कहीं ना कहीं इस घृणा की, नफरत की राजनीति को खत्म करने का काम करना होगा, क्योंकि ये नफरती लोग हमारे नेता की जुबान काटने की बात करते हैं। एक तरफ भारतीय जनता पार्टी और युति के आमदार का बयान आता है कि जो राहुल जी की जुबान काटेगा उसे 11 लाख रुपए का इनाम देने का काम करेंगे। वो 11 लाख रुपए क्यों देना चाहते हैं? क्योंकि हिंदुस्तान के अंदर अगर कोई शोषित की जुबान है तो राहुल गांधी जी की जुबान है। इस हिंदुस्तान के अंदर अगर किसी दलित, पीड़ित, पिछड़े की जुबान है तो वह राहुल गांधी जी की जुबान है। इस हिंदुस्तान के अंदर अगर किसानों की कोई जुबान है तो राहुल गांधी जी की जुबान है। इस हिंदुस्तान के हर वर्ग की आवाज, इस हिंदुस्तान के गरीब, मजदूर, किसान की आवाज कोई है तो राहुल गांधी जी की जुबान है। और उनकी नीचे की आवाज के रूप में विश्वजीत कदम जी आते हैं, क्योंकि ये व्यक्ति जो राहुल गांधी जी के खास है। आपने देखा होगा कि 6 महीने के अंदर अगर किसी परिवार के अंदर 6 मुख्यमंत्री अगर आते हैं तो वो कहीं ना कहीं ताकत विश्वजीत कदम जी की है। वो ताकत विश्वजीत कदम जी की है, वो शक्ति विश्वजीत कदम जी की है। उस ताकत और शक्ति को बचाने के लिए, उस ताकत को और ताकत देने के लिए एकत्रित होने की जरूरत है। एक तरफा तरीके से आप लोगों का एक तरफा कहीं ना कहीं विश्वजीत जी के साथ है। पर मेरा आपसे निवेदन है, एक लाडली बहनाओं से निवेदन है, ये बात जरूर याद रखना कि भारतीय जनता पार्टी जो अच्छे दिन के नाम पे आई थी, थोड़ा भाई तेरा माइक खींच रहा है थोड़ा, कि जिस तरीके से ये लाडली बहना को लेके आए, एक इस स्कीम को भी घर घर जाके समझाना होगा। 15 लाख से शुरू हुए थे, 15 लाख का कहा और मध्य प्रदेश में चुनाव में कहा था 3000 रुपए देंगे, 10,000 तक लेके जाएंगे। आज चुनाव खत्म, योजना खत्म। 450 रुपए में गैस की टंकी कही थी, चुनाव खत्म, योजना खत्म। ये बात हमें घर घर पहुंचानी होगी, हमें घर घर जाके बात करनी होगी कि भारतीय जनता पार्टी जो अच्छे दिन के नाम पे आई थी, क्यों आए थे कि नहीं आए थे? पहले क्या कहा था इन्हें कि भाइयों बहनों, बोले थे क्या बोले थे? भाइयों बहनों, मित्रों, अच्छे दिन आएंगे। कौन से दिन आएंगे और कौन सा धन लाएंगे? कौन सा धन? काला धन। कितने कितने लाख देंगे? कितने? किस किस के खाते में आ गए? अच्छा, किस किस के खाते में नहीं आए? तो भाई हाथ उठा के बताओ यार। मुझे लगता है इनके आ गए यार। क्यों चाचा, आ गए क्या आपके? नहीं आए तो हाथ उठाओ ना। इनके तो आ ही गए होंगे बेटे सामने। क्यों भाई साहब, आपको विशेष पैकेज मिला क्या? क्यों काकी, आपको मिल गया क्या कि मिले 15 लाख? क्यों मेरी बहनों, 1500 रुपए में ही मूर्ख बना रहे। 15 लाख के क्या बोले? तो भाइयों बहनों मित्रों, अच्छे दिन आएंगे,
काला धन लाएंगे, 15-15 लाख दिखेंगे देंगे, और चुनाव के बाद पूछो तो बोले जनता को सिर्फ मूर्ख बनाएंगे। ऐसे ही आए थे कि गैस की टंकी कितने भाव थी पहले, कितने थी कांग्रेस में? 400 रुपए। तो क्या कहते थे? डायन है डायन। क्या कहते थे? डायन। अब कितने की हो गई? 1100। तो अब क्या हो गई है? क्या हो गई है? महाडायन कहूं कि ये बीजेपी वाले तो कहते हैं विकास हो रहा है। तो गैस की टंकी उठा के इन्होंने 1100 की कर दी, पेट्रोल डीजल 100 के पार कर दिया, और झूठ की दुकान चलाने का काम कर दिया। आ गए क्या भैया? मोहिते जी रोक दे। हमारे बीच में हेलो 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 हेलो, एक बार जोरदार तालियों से इमरान प्रतापगढ़ी जी का स्वागत करें। इस हिंदुस्तान के अंदर एक वो आवाज जो संविधान को लेकर ताकत से चलने का काम करते हैं, एक ऐसे हमारे भाई इमरान प्रतापगढ़ी जी का जोरदार तालियों के साथ एक बार स्वागत करें। देश के सांसद, महाराष्ट्र की राजनीति के सांसद के रूप में यहाँ पे हमारे बीच में मौजूद है भाई इमरान प्रतापगढ़ी जी। मैं अब अपनी बात को ज्यादा समय नहीं लूंगा, इसको चालू रखता हूं, थोड़ी देर रखो, पक्का? तो चलो एक शेर और कह देता हूं क्या, कि ख्वाहिशों से नहीं गिरते फूल झोली में, वक्त की साख को हिलाना होगा, कुछ नहीं होगा अंधेरों को गालियां देने से। इस बार विश्वजीत जी को 2 लाख से ज्यादा वोटों से जिताना होगा। ये 2 लाख से ज्यादा जिताओगे तो ये इस देश के संविधान की रक्षा के तरीके से होगा। इस देश के शोषित, वंचित, पीड़ित, दलित, आदिवासी, अल्पसंख्यक की जुबान का चुनाव होगा। मैं आपसे निवेदन करने आया हूं कि एक एक व्यक्ति ताकत के साथ, एक एक परिवार का व्यक्ति ताकत के साथ निकल के विश्वजीत कदम जी को वोट देने का काम करे। इस देश के नेता माननीय राहुल गांधी जी का हाथ मजबूत करने का काम करे। इस देश के हर शोषित, वंचित, पीड़ित, दलित, आदिवासी, इस देश का हर वो इंसान जिसको कहीं ना कहीं सत्ता की जरूरत होती है, जिनको कहीं ना कहीं चीजों की जरूरत होती है, वो आके ताकत के साथ एकत्रित होने का काम करे। याद कर लेना कि इस पलूस कड़े गांव के अंदर अगर कोई समस्या आएगी, अगर 15 फीट पानी इस जगह पे रहेगा तो विश्वजीत कदम के अलावा कोई दूसरा नेता यहाँ पे नहीं आएगा। यहाँ के अंदर कोरोना की समस्या रहेगी तो आपके बीच में अगर आएगा तो आपका बेटा आने का काम करेगा। अगर आपके बीच में कोई आएगा तो आपके परिवार का सदस्य आने का काम करेगा। भैया मोहिते जी आ गए क्या? आ गए तो फिर रुक जाओ, अब स्टॉप ही कर दूंगा भैया। दोनों आप दोनों ने मेरी लाइफ बिगाड़ दी यार। क्या चालू करूं? आजाद दो, खड़े हो जाओ ताकत से। मैं कहूंगा ये पलूस क्या पुकारता, विश्वजीत की आवाज आना चाहिए, ठीक है?
जोरों से। भैया ढोल वाले, अरे पलूस क्या पुकारता। विश्वजीत ताकत से हाथ उठा के एक बार स्वागत करो। यहाँ पे बेटा गरीब क्या पुकारता। विश्वजीत दोनों हाथ उठा के आगे से पीछे तक, अरे पलूस करेगा क्या पुकारता। अरे आके लोग क्या पुकारते। अरे बगल वाले नहीं पुकार रहे हो क्या, तुम्हारा क्या लफड़ा है? हाथ उठाओ। यहाँ का किसान क्या पुकारता। अरे नौजवान क्या पुकारता। अरे गरीब क्या पुकारता। अरे यहाँ का हर वर्ग क्या पुकारता। अब भाई साहब मैंने को मना कर दिया है कि अब ज्यादा बोलो मत। दोनों शेर आ गए, दोनों बब्बर शेर आ गए। ज्यादा मैं बोलता नहीं हूँ, एक आध दो बातें करते हुए आपको खत्म करूंगा और एक शेर के माध्यम से कह दूं कि जिस तरह का उत्साह और ऊर्जा यहाँ के लोगों की है कि ये 3 सिपाही और घोड़े, ये 3 सिपाही और घोड़े सब ठाट धरे रह जाएंगे। आंधी पलूस कड़े गांव के लोगों की आएगी, बीजेपी के पर खच्चे उड़ जाएंगे, बीजेपी के पर खच्चे उड़ जाएंगे। ये भरोसा आपके ऊपर है, ये ताकत आपके ऊपर है। और फिर कह के जा रहा हूं, इस देश की विरासत की सियासत का ये चुनाव है। इस देश के शोषित, वंचित, पीड़ित, दलित, आदिवासी, इस देश के हर उस वर्ग की आवाज विश्वजीत जी का चुनाव है। राहुल गांधी जी के सबसे खास साथी, इस हिंदुस्तान के नौजवानों के नेता, इस हिंदुस्तान के हर वर्ग के नेता के रूप में अगर एक नेता कोई तैयार हुआ है तो वो विश्वजीत कदम जी का नाम है। एक ऐसे नेता की विरासत को, और मैं जानता हूं कि यहाँ की जनता विरासत और संस्कृति को सहेजने का काम करती है। यहाँ की जनता ताकत के साथ ताकत देने का काम करती है। मैं निवेदन करने आया हूं कि दलगत राजनीति से ऊपर उठ के अपने परिवार के बेटे को अपने परिवार के सदस्य के रूप में, और कहीं ना कहीं वो पतंग राव कदम साहब की उस विरासत को सहेजने का काम करो जो इस देश की राजनीति के सबसे बड़े नेताओं में से एक में शुमार होने जा रहे। ये एक बड़ी खुशी की बात है और बड़ा मौका है आप लोगों के लिए कि ताकत के साथ एकत्रित होकर इस बार का चुनाव, जो कहा जाता है कि अपनी जमीन अपना आकाश पैदा कर, हो सके तो रोज नया विश्वास पैदा कर। कब मिली है मांगने से शोहरत, हो सके तो 2 लाख से ज्यादा वोटों से जिता के अपना इतिहास पैदा कर। ताकत के साथ एकत्रित होना, एक एक वोट कोई जायज नहीं जाए, एक एक वोट इस देश के साथ एकत्रित होके, और ये कहते हैं कि कटोगे बटोगे, एकत्रित होके एक तरफा वोट विश्वजीत कदम जी को जाए। अंतिम शब्दों के साथ मैं अपनी बात को खत्म करूंगा और ये शेर समर्पित करता हूं विश्वजीत जी को कि जो सफर की शुरुआत करते हैं वही मंजिलों को पार करते हैं। आप चलने का हौसला तो रखिए विश्वजीत जी, आपके जैसे योद्धा का तो महाराष्ट्र की जनता के लोग भी इंतजार करते हैं। ताकत के साथ एकत्रित हो, हाथ उठा के मैं कहूंगा जात पर ना पात पर मोहर लगेगी हाथ पर। ताकत के, अरे जात पर ना पात पर, अरे जात पर ना पात पर, अरे इस देश के गरीब की बात पर ताकत के साथ जिताने का काम करो, ताकत के साथ मजबूती देने का काम करो। और ये बात याद रखना, सिर्फ ये ताकत आप विश्वजीत जी को नहीं दे रहे हो, हम जैसे कई नेताओं को दे रहे हो जिनको इन्होंने एक नेता बनाया, एक विधायक बनाया, और देश की राजनीति में केरल से लेके कन्याकुमारी से लेके कश्मीर तक कई लोगों को नेता बनाने का काम करा। एक ऐसे नेता को सहेजने का काम करो, ताकत देने का काम करो। आप जितनी ताकत देंगे महाराष्ट्र में 1 नंबर पे सबसे ज्यादा वोटों के साथ जिता के भेजने का काम करो। और कहा जाता है कि अभी आमदार आप बनाओ,
मंत्री तो यही रह चुके हैं, कभी मंत्री के ऊपर और भी बन जाएंगे, ग्रुप भी लग जाएगा, आगे भी बढ़ जाएंगे, तो कोई भरोसा नहीं है। और इनमें हर वो काबिलियत है जो एक अच्छे इंसान, एक अच्छे राजनेता, एक अच्छे जनसेवक और एक अच्छे परिवार के सदस्य के रूप में होना चाहिए। ऐसी काबिलियत को जिताओ और एक बार ताकत से मेरे साथ दोनों हाथ उठा के वापस। ये किसान क्या पुकारता, थोड़ी ताकत में आवाज कम है यार तुम लोगों की, मैं अकेला बोल रहा हूं। अरे किसान क्या पुकारती, अरे गरीब क्या पुकारते, यहाँ के लोग क्या पुकारते। थोड़ा इनको खाना खिलाना पड़ेगा, ज्यादा खाना कम खा के आए भाई साहब, थक गए यार। सबको बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय भारत, हिंदुस्तान जिंदाबाद। आपकी आवाज की गूंज दिल्ली तक जाएगी, आपकी बातें विश्वजीत दादा को महाराष्ट्र में नंबर 1 पर लेकर जाएगी। यानंतर क्रांती कारखान्याचे सन्माननीय अरुण अण्णा लाड आपलं मनोगत व्यक्त करतायत। विधान परिषदेचे सन्माननीय आमदार अरुण अण्णा लाड या ठिकाणी बोलतायत। का कशासाठी इलेक्शन आणि कुणाला मत द्यायचं की तुम्हाला जोश मास्टरानं आज मला विश्वजित बाळासाहेब जोश मास्टरानं आज मला विश्वजित बाळासाहेब सांगत आले हे पाहुणे कसे आहेत, त्यांचं भाषण कसं आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला सगळं नाही ऐकायला मिळालं, तर थोडं का नाही ऐकायला मिळालं। ते आजचे पाहुणे विश्वजित कदम साहेब, मोहनशेठ दादा, महेंद्र लाड अप्पा, JK बापू, मोहन पाटील सर, विजय पाटील, गुंडाभाऊ चौगुले, धनंजय पाटील, राजेंद्र पाटील, इब्राहिम, आजचे पाहुणे आणि भगिनी आणि आपण उपस्थित बंधूंनो, आज इलेक्शन जवळजवळ येत चाललेलं आहे। पहिल्या टप्प्याचं मतदान म्हणजे दिवस सगळे दुसरा टप्पा चालू, मध्य टप्पा चालू होतोय आणि त्यानिमित्तानं आज होत असलेली सभा आणि तुम्ही सगळे त्यानिमित्तानं जोश भाषण ऐकलं आणि तुम्ही सगळे त्यानिमित्तानं जोश भाषण ऐकलं आणि ऐकायसाठी उपस्थित सर्व आपण बंधू भगिनी सुद्धा आपण समजून घ्या। माग ज्यावेळी सांगितलं होतं मी या देशाच्या 2 कोटी लोकांना, युवकांना जे नोकऱ्या देतो प्रत्येकाच्या, आणि तुमचा देश चांगला होईल, तुमचे कुटुंब चांगले होईल, यातलं आठवा तुम्ही। यात काय दिलं का त्यांनी? काही देऊ शकले नाही। 2 कोटी 2 सुद्धा देऊ शकले नाहीत आणि अशा पद्धतीनं उद्योगधंदे गेले, आणायचे बाजूला, उद्योगधंदे घालवले, पैसा परदेशी आणायचा बाजूला, ह्यांचाच पैसा गेला आणि अशा पद्धतीनं आपल्याला फसवलं गेलं। 2014 झालं, 19 साल झालं, आता 24 साल झालं आणि 24 साली तुम्ही सगळ्यांनी ज्यावेळी त्यांना म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनला सगळ्यांनी त्यांना हिसका दाखवला, त्यांना वाटलं की आपण इलेक्शन सोपं आहे, सहजासहजी होऊन जिंकून जाऊ, पण लोकांनी त्यांना मतं दिली नाहीत। का दिली नाहीत? त्यांचा अनुभव घेतला, लोकांनी पहिली 5 वर्ष दिली, पुढची 5 दिली आणि पुन्हा लोकांना आता ही लबाडी आहे, खोटं आहे आणि ह्या खोट्याला आता बळी पडता कामा नये असं समजून मतं आपल्याला विकास आघाडीच्या लोकांना म्हणजे महाविकास आघाडीच्या लोकांना मतं दिली। 31 जागा निवडून दिल्या। हे सोपं नव्हतं, 31 जागा म्हणजे कोणी याच्या भविष्यात सुद्धा वाटलं नव्हतं, पण 31 जागा निवडून दिल्या। त्यावेळी त्यांनी दिशा बदलली, लबाडी चालू केली। जे सत्य होतं ते देऊ शकले नाहीत, म्हणजे सत्यानं देऊ शकले नाहीत, आता लबाडी म्हणजे लाडकी बहीण आणली, लाडकी बहीण काय दिलं म्हणजे 1500 महिन्याला दिलं, पण त्यावेळी काय केलं हिने? त्यावेळी ज्यावेळी दिवाळी चालली होती त्याचवेळी गोडे तेलाचे 20% भाव वाढवले आणि 20% भाव वाढवत असताना सगळे GST, प्रत्येक वस्तू GST शिवाय नाही, अगदी स्टॅपलर पिनासुद्धा GST आहे आणि अशा पद्धतीनं जे एका बाजूला दिलं, आपल्याला दिलं आणि आपलंच काढून घेतलं, इतकं काढून घेतलं त्यांना सहजासहजी हे सगळं देता आलं आणि दिलं। युवकांना म्हटले बाबा तुम्हाला देतो, 6 महिने तुम्हाला स्टॅम्पेड देतो, देतील ते, पण 6 महिने फक्त, पण आपल्या हक्काच्या जागा होत्या, नोकऱ्या होत्या, जवळजवळ 25 लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत। आधी कुठेही तिने एक माणूस घेतला नाही, एक युवक घेतला नाही, शाळेत शिक्षक घेतलं नाही, प्राथमिक शाळेत नाही, माध्यमिक शाळेत नाही, कॉलेज नाही, मेडिकल कॉलेज शिक्षक घेऊन दिले नाही, प्राध्यापक घेऊन दिले नाहीत आणि अशा पद्धतीनं जे आपल्या हक्काचं होतं, ज्या संस्था होत्या शासकीय मालकाची संस्था होत्या, त्या 35 संस्था होत्या। 35 संस्थात ते सत्तेच्या आधी जवळजवळ 10 संस्थाच फक्त खाजगीकरण झालं होतं, पण ते सत्तेवाल्या राहिलेल्या 25 संस्थासुद्धा खाजगीकरण केलं आणि आपल्याकडे काढून ठेवले। म्हणजे जे आपलं हक्काचं होतं, युवकाचं हक्काचं होतं, ते सगळं काढून घेतलेलं आहे। महिला भगिनीचा हक्काचं होतं, दूध धान्य हक्काचा होता, तो सगळा संपवला आहे।
ज्या जगातून त्यांनी 2.5 लाख टन आपल्या देशात दूध असताना सुद्धा भुकटी मागवली, त्याचं दूध बनवलं आणि आपल्या देशात वाटलं. आणि अशा पद्धतीनं आपल्या हातात महिलाचा धंदा होता तो सुद्धा काढून घेतला. बचत गटाला मदत नाही आहे, ते बचत गट म्हणजे मायक्रो फायनान्स लुटून नेले. आणि तुम्ही आता म्हणजे पाणी पूरस्थिती इतकी भयानक आली होती. 19 साला आठवा, 21 साल आठवा, 19 साली इतकं वाईट अवस्था झाली होती. तुम्हाला सगळ्यांना गाव सोडावं लागलं, नदीकडच्या सगळ्यांना गाव सोडावं लागलं. कोण मतीला आलं? बाळासाहेबांनी बोटी आणल्या, त्या विद्यापीठाकडून बोटी आणल्या, तुम्हाला सगळ्यांनी दिलं आणि बोटीतनं बाहेर काढलं. आणि अशा अवस्थेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सेवा दिली, काम दिलं. पुन्हा पाणी कमी झालं. आपली सगळी लोक आली, कारखाने लोक आली. जवळजवळ 10 ट्रॅक्टर होते, 2 JCB होते. सगळी घाण आली, म्हणजे गाद्या भेजल्या होत्या, धान्य भेजलं होतं. सगळं हे धान्य काढायला सुद्धा 8 दिवस आम्हाला लागले. 8 दिवस आम्ही धान्य काढलं, घाण काढली आणि लांब येऊन टाकलं. बाकी कोण मतीला आलं का? मतीला आलं नाही. यंदा सुद्धा पाऊस खूप आला, तिप्पट पाऊस पडला, पण तुमच्या मतीला कोण येऊ शकलं नाही. माझी बाळासाहेबांना आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना विनंती आहे, हा नदीकडचा भाग आज अडचणीत आहे. पाण्यासाठी अडचण आहे. पाणी इतकं झालं, पाऊस इतका झाला, 3 पटीनं म्हणजे 300 पटीनं पाऊस झाला. त्यामुळं आज तागायत इथं कुठंही घात नाही, कुठं जाता येत नाही, उसात जाता येत नाही, नवीन लागणी होत नाही. अशा पद्धतीनं इथं ह्या लोकांची एकच मागणी आहे की बाबा आम्हाला आमचं जे ड्रेनेज आहे ते अंडरग्राऊंड झालं पाहिजे ड्रेनेज, आणि त्यांना आमचं पाणी वाहून गेलं पाहिजे, नदीला गेलं पाहिजे आणि आमच्या शेतं मोकळी झाली पाहिजे. काही लोकांची मागणी चुकीची नाही, लोकांची मागणी योग्य आहे. का ही मागणी महत्त्वाची आहे, शेतीला महत्त्वाची आहे. शेतीला म्हणजे वैयक्तिक शेतकरी तो ड्रेनेज काढू शकत नाही. हे गव्हर्नमेंटचं काम आहे, जमीन वाचवणं गव्हर्नमेंटचं काम आहे. पण आज सगळ्यात कोणीही त्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्यांच्या जमिनी वाचवल्या नाहीत. पण आपल्या महाविकास आघाडी आमची म्हणजे दडपण असेल किंवा ह्या लोकांना, नदीकडच्या लोकांना त्यांचं जे हक्काचं आहे, जमीन हक्काचे आहे. आज 60-62% जनता जे शेतीवर अवलंबून आहे, त्यांचं हक्काचं तुम्ही काही देऊ शकत नाही. पाणी म्हणजे त्यांचं तिने आणलं, आज वीज देतो म्हणतात, देतील, फुकट वीज दिली. पण MSCBने एक माणूस कामाला घेतला नाही. त्यांच्याकडे माणसं नाहीत, खाजगी माणसं घेतले, ते जड कामाला येत नाहीत. माणूस सांगितला येत नाही आणि म्हणतो मला काम होत नाही. म्हणजे 2-2, 3-3 दिवस लाईट जाते. आम्हाला वीज आमच्या हक्काची पाहिजे, पण या सेवा पाहिजे. सेवा ही शासन देऊ शकलं नाही. आपले हक्काच्या सगळ्या जागा महामंडळ खाजगी केली, संस्था खाजगी साठी आणले का? नाही आणले. आज बघितलं हे जे सुखसोयी केलेत त्यांनी 10% लोकांनी आणि 90% लोकांनी काय तुम्ही आम्ही जाऊ शकत नाही. आता वंदे भारत गाडी चालू झालेली आहे. कोणाची गाडी आहे? त्या अदानीची गाडी आहे, त्या आपल्या शासनाची गाडी नाही. जे रस्ते झाले ते खाजगीकरण झाले. अदानी अंबानी असू द्या की कोणीही असू द्या, म्हणजे पैसे त्यांचे उचलले झाले आणि आता ते टॅक्स घेऊन चालले. म्हणजे आपल्यासाठी काही नाही. 90% लोकांसाठी यांच्याकडे काही नाही आहे, ते 10% लोकांसाठी आहे, त्यांचं संपवले. पण 90% लोकांसाठी महाविकास आघाडीच तुमच्या उपयोगी येऊ शकते आणि तुमच्या मतीला येऊ शकते. हे फक्त आपण लक्षात ठेवूया. आणि जे शिक्षण महत्त्वाचं आहे. प्राथमिक शाळा बघताय तुम्ही, प्राथमिक शाळा आज ओस पडलेत. का ओस पडलेत? तिथं त्याला भिंती नाहीत, कौलं नाहीत, गळक्या शाळा, पडक्या शाळा, कुठलंही साहित्य नाही, खडूफळा नाही. अशा अवस्थेत आमचं सक्तीचं शिक्षण होतं. म्हणजे प्राथमिक शाळा म्हणजे कायदा केला शासनानं, म्हणजे ही सक्तीचं शिक्षण 9 ते 15 वर्षाच्या मुलाला सक्ती 7 ते म्हणजे सक्तीचं शिकवण, मोफत शिक्षण द्यायचं. पण शिक्षण देत असताना ती कायदा मोडू शकत नाहीत. पण आपल्याकडनं कायदा मोडला असं दाखवत आहेत किंवा शिक्षक द्यायचं नाही, 2-2 तुकडे एक शिक्षक समोर. अशा पद्धतीनं मुलांचं पालकांना वाटतंय काय शिकवतो आमचा मुलगा इथे शिकू शकत नाही, त्यामुळे खाजगीकरण चालू केले. म्हणजे ह्या बाजू असं खाजगीकरण केले. आमच्या युवकांना कुठल्या हातात काम नाही, ज्यांच्या हक्काच्या जागा त्या नाहीत. MSCमध्ये दिलं, पण ते आज मागच्या 19 साली तुमच्या वाहून गेलेले म्हणजे मीटर असू द्या, काही असू द्या, म्हणजे ट्रान्सफॉर्मर ही अजून बसवलेलं नाही. म्हणजे हे सगळ्या अनास्ता आपल्या वाटणीला आले. शेतमालाचं इतकं वाईट केलेलं आहे यंदा की बाबा सोयाबीन 6,000 देतो म्हणले होते. मग इतक्या दिवस का दिलं नाही?
तुम्हाला 38 आपल्याला सोयाबीन द्यायची पाळली, विकायची पाळली आणि ते आता देतो म्हणतायत. आता देतो म्हणतायत म्हणजे त्यांना म्हणजे लोकसभेला दणका बसला म्हणून देतो म्हणतायत. पण हे आमचा हक्काच आहे, आमच्या महिला भगिनीचा हक्काच आहे. महिला भगिनीचा दूध धंदा सुद्धा हक्काच होता, त्यांच्या हातात होता. आमच्या ऊस बिलाची, द्राक्ष बिलाची महिला भगिनी वाट बघत नाहीत, पण त्याचं दूध धंदा त्यांच्या हातातला होता. दूध धंदा दसऱ्यात पेमेंट ते वाट बघतात का त्यांचं हक्काच असतं, त्यांचं हातात येतं, त्यामुळे त्यांचं कुटुंब चालतं. अशा पद्धतीनं महिला भगिनी नुसतं म्हणजे फसवाफसवीत चालल्या, मलमपट्टी चालल्या. आता आपल्या शासनानं सांगितले, त्यांनी सांगितले 21 देतो, आपण 3000 देतो म्हणून सांगितले. म्हणजे आपण कुठं कमी पडलो नाही. सत्ता असताना त्यांनी दिले नाही. 10 वर्ष आपल्याकडं अनास्था केली. आपल्या हक्काच्या नोकऱ्या दिल्या नाही, जागा दिल्या नाही, संस्था दिल्या नाही, संस्था काढून घेतल्या आणि अशा पद्धतीनं आपल्याला जे आपल्या हक्काचं ते देऊ शकलं नाहीत. माझ्या युवकांना विनंती आहे, तुम्ही ज्यावेळी 14 साली निवडून दिलं, अगदी मी भागात हिंडलो, कुंडलच्या युवकांसमोर त्या प्रत्येक मोदी 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 म्हणत होता. का बाबा तो मोदी नाही म्हटले, आम्हाला 2 कोटी नोकऱ्या मिळत आहेत आणि संस्था मिळत आहेत, उद्योगधंदे वाढत आहेत, मिळत आहेत आणि त्यात आम्ही सेवा सर्व्हिस मिळते. आम्ही बसलो, पण मिळाल्या का नाही मिळाल्या, देऊ शकत नाही, द्यायची त्यांची इच्छा नाही, द्यायची त्यांची मानसिकता नाही आहे. ते सगळं मोठ्यासाठी आहे त्यांच्याकडं आणि त्यांच्याकडं आपल्यासाठी काही नाही. तेव्हा आता हे इलेक्शन महत्त्वाचं आहे. त्या आपल्या शेतकरीचा हमीभाव महत्त्वाचा आहे, ते देऊ शकत नाहीत. देतो म्हणतायत, आता जागे झालेत, आता देतो म्हणतायत. मग तुमच्या हातात सत्ता होती ना, का दिलं नाही? आज ऊसाची इतकी वाईट अवस्था केली त्यांनी. आज ऊसाच्या किमती जे FRP वाढलीच पाहिजे, पण SMP साखरेची किमती वाढल्याशिवाय ऊसाची कशी देता येईल? 3100 6 वर्ष झालं 3100 किंमत ठेवलेली आहे आणि या किमतीनं आपल्याला कुठलंही धंदा नाही. मी इथेनॉल बंद केलं, साखर बंद केली. आज जगात आपल्या साखरेला मागणी आहे, 50 रुपयाच्या पुढं मागणी आहे, पण आपल्या देशानं एक्सपोर्ट बंद केलं आहे. आपली साखर आपल्या देशात राहिली पाहिजे असं म्हणतात, पण आम्हाला ती बंद केली. तर आम्हाला भाव मिळत होता, चांगला भाव तुम्हाला मिळाला असता, पण तो सुद्धा बंद केलं. म्हणजे शिक्षण बंद केलं, महिलांचे उद्योग बंद केले, पुन्हा मुलांचं शिक्षण बंद केलं आणि नवीन युग घातलेले उद्योग थांबवले. अशा पद्धतीने यांनी सगळं वाटोळ केलं. पण आता आपल्याला वाटोळ नको आहे. आपल्या हक्काचं आपण पाहिजे. आपल्या हक्काचं ज्या सेवा सर्व्हिस आहेत, नोकऱ्या आहेत, महिलांचे उद्योग ते आम्हाला पाहिजेत. शेतीला आम्हाला हमी भाव पाहिजे, पाणी वाहून गेलं पाहिजे आणि ज्यावेळी अडचणी येईल त्यावेळी शासन मदतीला आलंच पाहिजे. येत नाही पण आलंच पाहिजे, ही आपली मागणी आहे आणि हे चुकीची मागणी काही नाही. तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण बाळासाहेब विश्वजित कदमना उभा केलेला आहे. मागच्या वेळी चांगल्या मतानं ते निवडून आले, पण इथून पुढचं मागच्यापेक्षा चांगल्या मतानं त्यांना निवडून आणायचं आहे. आणलंच पाहिजे आपल्याला. का आपल्यासाठी आणलं पाहिजे. ते येतील, आमदार होतील, मंत्री होतील, पण आपल्यासाठी होतील. त्यांचं काम असेल ते आपल्यासाठी होतील. त्यांच्या सेवा इथून पुढं असेल ते आपल्यासाठी असेल, तुमच्या आमच्यासाठी असेल, जनतेसाठी असेल. तेव्हा आपल्याला इथून पुढं सुद्धा त्यांच्या सेवा पाहिजे, घ्यायची आहे. त्यांना ते चांगली संधी मिळूया, पण त्याच्या सत्तेचा आपल्यासाठी उपयोग इतक्या दिवस झाला, आता सुद्धा होईल अशा अपेक्षेनं आपण त्यांना चांगल्या मताने निवडून द्यावाची विनंती. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी काही प्रवेश आहेत बाळासाहेब, काही प्रवेश आहेत. 1च मिनिट फक्त. त्याआधी मी ज्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आम्ही या परिसरामध्ये काम करतोय ते आदरणीय सन्माननीय राजूदादा पाटील, बाळासाहेब काका मोहिते, आदरणीय चंदूभाऊ पाटील आणि आदरणीय विजयकुमार चोपडे यांना विनंती करतो की मंचावर या. एक प्रवेश आहेत बाळासाहेब. हां, राजूदादा, बाळूकाका, चंदूभाऊ आणि चोपड्यांना आपण कृपया मंचावरती या. या ठिकाणी नागठाण्याचे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. विश्वजित दादांच्या विचारांवर निष्ठा ठेवून ते या ठिकाणी प्रवेश करतायत. आदरणीय संतोष माने, डॉक्टर दादासो माने, केदार माने आणि मेजर विनायक कापसे, आपलं काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. संतोष माने, दादासो माने, केदार माने आणि मेजर विनायक कापसे. एक गाणं होऊन जाऊ दे ना. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. पुलिस कड़ेगांव की आस हूं मैं, जिम्मेदारी के लिए हमेशा अपने पास हूं मैं, अपनी हर बहनों और भाइयों का भाई खास हूं मैं. कोरोना का कहर हो या हो बारिश, हमेशा आपके पास हूं मैं, अपनी हर उम्मीद का हाथ हूं मैं, आपका विश्वजीत हूं मैं. विश्वजीत दादा आगे बढ़ो. हाथ वर करून जोरदार घोषणा होऊ देत. विश्वजीत दादा आगे बढ़ो.
बाळासाहेब बोलतायत. तुमच्या आशीर्वादाने आज भिलवडी येथील आता थांबवा ते. आज भिलवडी येथील या जाहीर सभेमध्ये उपस्थित असणारे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, जिल्ह्याचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सदस्य आणि डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय मोहनराव कदम दादा. सचिन, तुझा आवाज येतोय, थांबा ना, बोलू नका. या ठिकाणी उपस्थित असणारे पदवीधर विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि क्रांती उद्योग समूहाचे सर्वा राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अरुणांना लाड, आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे आजचे प्रमुख वक्ते आणि एक ख्यातनाम कवी, लेखक, देशाच्या राज्यसभेचे सन्मान्य तरुण तडफदार सदस्य आणि माझे ज्येष्ठ बंधू सन्मान्य इम्रान प्रतापगडीजी, आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूयात. इथं उपस्थित असणारे पलूस तालुक्याचे नेते सन्मान्य महेंद्रप्पा लाड, या ठिकाणी उपस्थित असणारे पलूस तालुक्याचे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते जे के बापू, या गावचे ज्येष्ठ नेते आणि आमचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य राजू पाटीलजी, आदरणीय सन्माननीय मोहन पाटील सर, इथं उपस्थित असणारे भिलोडी गावचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते आदरणीय विजयांना चोपडे, सन्मान्य आमचे तरुण सहकारी पृथ्वीराजजी पाटील, आदरणीय आणि स्वर्गीय संग्रामदादांचं कार्य आता पुढे चालवणारे आमचे तरुण सहकारी प्रतीकजी पाटील, महाराष्ट्र प्रदेश NUCIचे अध्यक्ष आमिरजी शेख, आमचे लखनौहून आलेले लंडन कुमारजी, आदरणीय भिलोडीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब मोहिते काका, आदरणीय अण्णा, इथे उपस्थित असणारे सर्व या परिसरातील सरपंच, भिलवडीच्या सरपंच सौभाग्यवती सीमा शेटे मॅडम, माळवडीचे सरपंच श्रीमती तांबोळी मॅडम, या ठिकाणी उपस्थित असणारे खंडोबाच्या वाडीचे सरपंच सौभाग्यवती अश्विनी मदने मॅडम, भिलोडी स्टेशनच्या सरपंच सौभाग्यवती सावित्री यादव मॅडम, वृषाली वसगडे, ओमकारजी पाटील, नीताजी गायकवाड, बाळासाहेब यादव सुकवाडी, सर्जीराव तुकाराम यादव हजरवाडी, प्रशांतजी माने, संदीपजी यादव, उपस्थित आपले अंकलकोपच्या आदरणीय आमच्या सरपंच बेबीताई सावंत, सौ सुखदा अरुण सावंत सनगाव, राजाराम आनंदराव सूर्यवंशी सूर्यगाव, सौभाग्यवती अलका शिवाजी यादव नागठाणे, अशा परिसरातील आपले सर्व सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सोसायटीचे संचालक, मार्केट कमिटीचे सभापती सतपाल काका साळुंके, उपस्थित असणारे सर्वच या परिसरातील नागरिक, सर्व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमच्या माता भगिनी, सर्व पत्रकार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सर्व, रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथमतः मी आजच्या या बैठकीसाठी देशाच्या संसदेतील आणि राज्यसभेतील, जे देशाचं सर्वोच्च सभागृह असतं, लोकसभेच्या वरचं सभागृह असतं, अशा राज्यसभेतील काँग्रेस पक्षाचे एक अत्यंत तरुण तडफदार वक्ते, लेखक आणि कवी, ज्यांनी अत्यंत कमी वयामध्ये त्यांच्या कर्तृत्वाची आणि वक्तृत्वाची छाप ही संपूर्ण देशामध्ये टाकलेली आहे. देशातले सर्व जाती धर्मातील लोक त्यांचं मनोगत ऐकण्याकरता उत्सुक असतात. असे आमचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय इम्रान प्रतापगडीजी यांचं मी मनापासून भिलोडी अंगे मतदारसंघ आणि पलूस कडेगाव मतदारसंघाच्या वतीने स्वागत करतो. या ठिकाणी आज ही भिलोडीमध्ये
जाहीर सभा होत असताना आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार विशाल पाटील या ठिकाणी आले, त्यांचंही आपण सगळेजण स्वागत करूयात. या ठिकाणी भिलोडी गावामध्ये आज ही सभा होत असताना मला अनेक आठवणी आहेत भिलोडी गावातील. आणि या गावाशी कदम कुटुंबाचं अत्यंत जवळचं नातं आहे. ते भावनिक नातं आहे, ते आठवणींचं नातं आहे, ते कार्यकर्त्यांच्या निष्ठेचं नातं आहे. भिलोडी गावामध्ये कदम कुटुंबाचे संबंध गेल्या 45 वर्षाहून अधिक काळ आहेत. पूर्वीचा आपला जो भिलोडी वांगी मतदारसंघ हा जो या नावाने ओळखला जायचा, त्यातलं भिलोडी गाव असणारं भिलोडी वांगी मतदारसंघ, या संपूर्ण मतदारसंघाला राज्य पातळीवर प्रतिष्ठा देण्याचं काम, ओळख देण्याचं काम हे कुठल्या व्यक्तिमत्वाकडून ह्या मातीतनं झालं असेल तर ते आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आहेत. कदम साहेब जेव्हा आमदार झाले, राज्यात मंत्री म्हणून काम करत होते, त्या अनेक लोक महाराष्ट्रातले इतर राज्यातले जे कदम साहेबांच्या कर्तृत्वातून त्यांच्याशी जुडले गेले, हे नेहमी लोकांना विचारायचे की भिलोडी वांगी मतदारसंघ हा तुमचा का, किंबहुना तुमचा मतदारसंघ कुठला? आणि कदम साहेब म्हणायचे माझा मतदारसंघ भिलोडी वांगी मतदारसंघ. महाराष्ट्राच्या बाहेर जर आज तुम्ही कुठेही गेलात आणि एखाद्या जुन्या पिढीतल्या एका व्यक्तीला सांगितलं, जे राजकारणात सक्रिय आहेत, जे काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात आहेत, कुठेही कुठल्या राज्यात जाऊन तुम्ही म्हणालात आणि कुणाला जाऊन भेटला ना, म्हणला मी भिलोडी वांगी मतदारसंघाचा, तो काँग्रेस पक्षाच्या प्रवाहातला त्यातला मुख्यमंत्री असो, मंत्री असो त्या राज्यातला, तो तुम्हाला म्हणेल पतंगरावजी कदम तुम्हारे ही विधायक थे ना, पतंगरावजी कदम हे तुमच्या मतदारसंघाचे नेते होते का? ही प्रतिष्ठा आपल्या मतदारसंघाच्या नावातून ह्या भिलोडी गावाला मिळवून देण्याचं काम पतंगरावजी कदम साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वातनं गेल्या 40-45 वर्षातून मिळवून दिलं. आज या ठिकाणी मी मागाशी सांगितलं, आदरणीय मोहनराव कदम दादांचे संबंध गेल्या 45 वर्षाहून अधिक काळ या गावाशी, या मातीशी राहिलेले आहेत. आदरणीय दादा या मातीतल्या, या गावातील आणि या परिसरातील अनेक लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालेले आहेत. हे मी काय कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. मला आपण सर्वांनी 1999 पासून पाहिलेलं आहे. 2004-05 जेव्हा या परिसरामध्ये एक नैसर्गिक संकट पहिल्यांदा आलं होतं महापुराचं, त्यावेळेस माझं वय 22-23 होतं. त्या 22-23च्या वयामध्ये मी आपल्या सर्वांच्या सुखदुःखात आणि त्या दुःखद प्रसंगामध्ये सहभागी होऊन लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याचं काम त्यावेळेस केलं. पतंगरावजी कदम साहेबांनी त्या काळात काय काय केलं हे आपल्या सर्वांना त्याची चांगली आठवण आहे, जाण आहे. मला आठवतं आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींच्या आणि पतंगरावजी कदम साहेबांचे हे जवळचे संबंध असल्यामुळं फक्त एक शब्द पतंगरावजी कदम साहेबांनी सोनियाजी गांधींना टाकला आणि त्यांना विनंती केली की या पुराच्या सन 2004-05च्या पुरामध्ये अंकलखो, बिलोडी या अनेक गावातील शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यावेळेस आपण ह्या ठिकाणी या लोकांना दिलासा देण्याकरता यावं. आणि सोनियाजी गांधी या अंकलकोप आणि बिलोडीच्या परिसरामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी मातीत आल्या होत्या. लोकांना धीर दिला, आधार दिला. सोनियाजी गांधी सुद्धा आपल्या दुःखात सहभागी झाल्या आणि त्यानंतर पतंगरावजी कदम साहेबांनी 2 असे निर्णय घेतले होते 4 आणि 5च्या कालावधीमध्ये, ज्याला तुम्ही सगळे साक्षीदार आहात की 4 आणि 5च्या वेळी ज्या पूर आला
त्यावेळेस पतंगरावजी कदम साहेबांनी सोपं एक विषय मांडलेला होता की ज्या गावांना चारही बाजूनी पाणीनी वेढलेलं आहे त्या गावातल्या प्रत्येक घराला अनुदान मिळालं पाहिजे, हा ऐतिहासिक निर्णय पतंगरावजी कदम साहेबांनी धरला होता. अंकोलकोप येथील आमच्या मागासवर्गीय समाजातील बांधवांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं, घरं पडली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या अंकोलकोपच्या मागासवर्गीय बांधवांच्या व्यथा समजून घेऊन तिथे एक ऐतिहासिक काम पतंगरावजी कदम साहेबांनी त्या काळात उभं केलं. ते म्हणजे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने 450 घरांची एक नवी वसाहत तिथे बनवून दिली आणि गोरगरिबांना राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी उत्तम करून दिली. हे साहेबांचं काम होतं. वास्तविक पाहता हे गाव तसं साहेबांच्या जवळचं अनेक कारणांसाठी होतं. स्वर्गीय आनंदराव मोहिते भाऊ असतील, हे साहेबांचे एक निष्ठावान कट्टर समर्थक. स्वर्गीय बाळासाहेब काका असतील, ह्यांनी साहेबांच्या बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने खांद्याला खांदा लावून या परिसरात काम केलं. या गावातील या मातीतील अनेक जुने जाणते कार्यकर्ते असतील ज्यांनी 80च्या दशकापासून साहेबांचा झेंडा घेऊन या गावात या परिसरामध्ये काम केलं. वास्तविक पाहता या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं आहे की गाव असं होतं की ह्या गावाला पतंगरावजी कदम साहेबांच्या व्यक्तिमत्वावर आणि कर्तृत्वावर एक अभिमान असायचा. साहेब कडेगाव तालुक्यात आणि तत्कालीन असणाऱ्या खानापूर तालुक्यामध्ये त्यांच्या एका छोट्याशा सोनसळ गावामध्ये जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात साहेबांचा जन्म झाला. अशा परिस्थितीत पायपीट करून त्यांनी शिरसगाव, सोनसळ आणि कुंडल इथं जाऊन त्यांचं शिक्षण घेतलं. तिथून ते शिवाजी हायस्कूल साताराला गेले. कमवाबा शिका योजनेअंतर्गत शिकले. 10वी नंतर वयाच्या 16 वर्षी ट्रकमध्ये बसून खिशात 7 रुपये घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी गेले. 3 वर्ष शिक्षक पदाची नोकरी केली साधना विद्यालयामध्ये. त्या शाळेमध्ये राहायचे, झोपायचे आणि मग 19व्या वर्षी त्यांनी भारतीय विद्यापीठाची स्थापना केली. ही स्थापना कुणासाठी होती व कशासाठी होती तर ज्या आपल्या मातीतले ही जी गोर गरिबांची पोरं बाळ आहेत, जी शेतकऱ्यांची, जी बहुजन समाजातली पोरं बाळ आहेत, ती शिकली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, हेतूने पतंगरावजी कदम साहेबांनी वयाच्या 19व्या वर्षापासून त्यांचं शैक्षणिक काम सुरू केलं. जुन्या पिढीतली काही मंडळी मी समोर बसलेली पाहतो, 70 ओलांडलेल्या लोकांनी हे पतंगरावजी कदम साहेबांचं काम प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहिले. 80च्या दशकामध्ये कदम साहेब पहिल्यांदा उभे राहिले. सिंह या चिन्हावर तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं. 90 साली काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पतंगरावजी कदम साहेबांना निवडून दिलं. साहेब या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री बनले, पाटबंधारे खात्याचे मंत्री बनले. दोन्ही तालुक्यातले प्रश्न, त्यावेळेस तासगाव तालुका होता, तिकडचा खानापूर तालुका होता, घाटावरचा घाटाखालचा भाग होता, हे सगळे प्रश्न साहेबांना माहीत होते. साहेबांनी हे सगळे प्रश्न सोडवण्याचा एक तातडीने सुरुवात केली. साहेबांचं कर्तृत्व खरं सांगली जिल्ह्यात पलूस कडेगावमध्ये खूप आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, पण त्याच्या पलीकडे साहेबांचं कर्तृत्व आहे. शालेय शिक्षण मंत्री असताना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ग्रामीण भागात शाळा उभ्या केल्या आणि आपल्यापैकी कदाचित काही लोकांना माहीत असेल आणि नसेल, जे शालेय शिक्षणामध्ये शालेय पोषण आहार निर्माण झालं, ज्याचं रूपांतर केंद्रामध्ये मिड डे मील स्कीम म्हणून झालं, त्याचे खरे जनक कोण असतील तर ते आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आहेत. साहेबांनी पुन्हा ते काम दुष्काळ मिटवण्यासाठी ताकारी टेंबूची मुहूर्तमेढ केली. साहेबांकडे 1991 ते 94च्या कालावधीत पाटबंधारे खातं होतं. साहेब यशवंतराव चव्हाण साहेबांचे एक मानसपुत्र म्हणून होते. यशवंतराव चव्हाण साहेबांचे कदम साहेबांचे संबंध चांगले होते. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं दुष्काळाचा प्रश्न मिटला पाहिजे. साहेब जिद्दीने कामाला लागले आणि पुन्हा या ताकारी टेंबूच्या योजनेला चालना कदम साहेबांनी त्या काळामध्ये दिली. 95-99चा काळ गेला. 99 पासून पुन्हा तुम्ही सगळे साहेबांच्या पाठीशी उभे राहिला. अनेक गोष्टी घडत गेल्या आणि त्यातून खरं अंकोलकोप आमनापूरचा पूल असेल, औदुंबरचा घाट असेल, या ठिकाणी आपला हा भिलोडीचा आणि पलीकडे जाणारा नव्याने झालेला पूल असेल, अनेक कामांचा उल्लेख करता येईल. साहेबांनी पलूसची MIDC मोठी केली, पलूसची बंद पडलेली यशवंत पाणी पुरवठा योजना सुरू केली, तिथल्या शेतकऱ्यांना नवं जीवनदान दिलं.
या पलूस कडेगावच्या तालुक्याची निर्मिती करत एक चौफेर असा विकास या ठिकाणी या दोन्ही तालुक्यांचा घडून आणला. शिक्षण, सहकार, आरोग्यावर भर दिला. ताकारी टेंबूचं पाणी हे तिथल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं. 1999 पासून 2014 पर्यंत टेंबूला जेवढा काय निधी मिळाला त्यातला 95% निधी पतंगरावजी कदम साहेबांनी आणून दिला आणि तिथल्या शेतकऱ्यांचं आज कडेगाव तालुक्यातलं जीवनमान उंचवण्याचं काम केलं. प्रपंच संसार अस्थिर केला. ही साहेबांची तळमळ होती. साहेबांचं दुःखद निधन 2018ला झालं. तुम्ही सगळ्या ज्येष्ठांनी मला सांभाळलं. आदरणीय मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करू लागलो. माता भगिनींनी मला पदरात घेतलं. जेव्हा साहेबांचं निधन झालं सोनसळला मी, दादा आणि आम्ही कदम कुटुंबातले सदस्य बसायचो आणि त्या काळामध्ये हजारोने लोक पलूस कडेगावचे, सांगली जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले येत होते. आमचं सांत्वन करत होते. मला वाटलं की माझ्या एकट्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं, पण हे दुःखाचं डोंगर पलूस कडेगावच्या जनतेवरही कोसळलेलं होतं. लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहत होतो. मग लोकांनी मला धीर दिला, आम्ही त्यांना धीर दिला. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, साहेबांच्या पुण्याने मी बिनविरोध आमदार झालो. पुन्हा मी कामाला लागलो. 2019च्या आत काय घडलं आपल्याला माहिती आहे. प्रचंड मोठा महापूर इथे या परिसरात आला. न भूतो न भविष्यती. अशी अवस्था आणि परिस्थिती आम्ही कधी पाहिलेली नव्हती. मला तर कधीच कल्पना अशी जाणवली नाही. साहेब नव्हते, 4-5ला साहेब होते. ह्यावेळी साहेब नव्हते, पण माझ्या पाठीशी होते तुमचे आशीर्वाद, परमेश्वराचे आशीर्वाद. दिवस रात्र या ठिकाणी 27 दिवस जवळजवळ या कृष्णा नदी काठ असणाऱ्या 30-35 हजार लोकांसाठी जेवणाची, राहण्याची व्यवस्था केली. उत्तम त्यांना जेवण दिलं. कुणाला काही अडचण येऊन दिली नाही. भारतीय हॉस्पिटलचं डॉक्टरांचं पथक उभे केलं. औषध उपचार 27 दिवस आम्ही करत होतो. जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या केल्या, चारा उपलब्ध करून दिला, पण कुणालाही किंचित सुद्धा अडचण येऊन दिली नाही. आम्ही हे आमचं नैतिक कर्तव्य, हे पतंगरावजी कदम साहेबांचे संस्कार आहे, ते काम करत होतो. हे कळत असताना तुम्ही सगळ्यांनी उठाव केला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात मला 1,62,000 निवडून दिलं. हे तुमचं प्रेम आहे, तुमचे आशीर्वाद आहेत. ह्याच्यातनं पुन्हा मी महाराष्ट्रात योगायोगाने राज्यमंत्री झालो. खरं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल मला माहीत नव्हतं, परंतु यातली एक बाब निश्चितपणे मला सांगायची की ज्या वेळेस पलूस कडेगावची जनता ही हाताच्या पंजाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे, त्यावेळेस कदम कुटुंबाच्या रूपाने पलूस कडेगावच्या मातीला मंत्रीपद मिळाले. आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मंत्रीपद हे एका व्यक्तीचं नाही. मंत्रीपद हे गोरगरिबांचे, सर्वसामान्य लोकांचे, कार्यकर्त्यांचे. जी माणसं या पलूस कडेगावच्या त्या प्रतिष्ठेचं मंत्रीपद आहे, इथल्या असणारं हा तो कार्यकर्त्याचा सन्मान आहे. ह्या भावनेतून साहेब काम करत होते. ह्या भावनेतून मी काम करायला लागलो. मला 2-2.5 वर्ष कालावधी मिळाला. त्यात करोना आला. लॉकडाऊनची परिस्थिती झाली. करोनाच्या महामारीमध्ये आपण सगळे घरात अडकलो. मी बिलोडीमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, 4-4 वेळा येऊन गेलो. या चौकात आम्ही उभं राहायचो, ग्रामपंचायतीच्या समोर उभं राहायचो, लोकांना विचारायचो सोशल डिस्टन्सिंग ठेवून. प्रांत अधिकारी, तहसीलदार, त्या ठिकाणी पुरवठा अधिकारी, आरोग्य अधिकारी आम्ही घेऊन यायचो. कुणाला काय धान्याची अडचण आहे का, कुणाला काय हॉस्पिटलचा बेड हवा का, कुणाला रेमडेसिवीर हवं का, कुणाला या ठिकाणी ऑक्सिजन हवं का, ही सगळी विचारपूस आम्ही करत होतो. हे सगळं आमचं कर्तव्य. पण ज्यावेळेस शासनाची यंत्रणा कमी पडली त्यावेळेस सांगली येथील भारतीय हॉस्पिटलचे दरवाजे 365 दिवस 24 तास आपल्या लोकांसाठी उभे केले. सोनीरा कारखान्याच्या माध्यमातून सॅनिटायझर केले. वसुंधरा कारखाने सुद्धा एक सॅनिटायझर केले. आम्ही घरटी पोच केले. आयुर्वेदिक औषधं आम्ही घरटी पोच केले. कारण नवा रोग होता, काय होईल, लोकांनी कशी काळजी घ्यायची याची सगळ्यांनाच काळजी लागत होती. हे सांगण्याचं तात्पर्य असं की हे साहेबांचे आमच्यावर संस्कार आहेत. हे करत असताना विकास कधी आम्ही थांबवला नाही. मी परवा कडेगावचा अर्ज भरत असताना तुम्ही सगळी मंडळी मला आशीर्वाद देण्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित होता. 12,000 लोकांच्या समोर जाहीरपणे मी सांगितलं की गेल्या 6 वर्षामध्ये तुमच्या विश्वजित कदमांनी तब्बल 1200 कोटीचा विकास निधी पलूस कडेगावच्या मातीसाठी इथे या ठिकाणी आणलाय. अहो, साधं उदाहरण द्यायचं म्हणलं तर पुसे सावळीपासून कडेपूर, कडेपुरातनं वांगी, वांगीतनं
अंबक, मोहिते वडगाव, देवराष्ट्र, कुंडल, रामानगर, बुर्ली, आमनापूर, अंकलकोप आणि आष्टा. महाराष्ट्रात 3 एशिया बँकेचे रस्ते मंजूर झाले होते. त्यातला एक 263 कोटीचा पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता तुमच्या विश्वजित कदमांनी कडेगाव पलूसमध्ये मंजूर करून आणला. बुर्ली सूर्योगाचा 32 कोटीचा पूल. पलूस शहराला मोठं शहर होत चाललंय. नवीन नळपाणी पुरवठा योजनेची 38 कोटीची योजना आज तिथं थोड्या दिवसातच सुरू होते. कुठलं काम या ठिकाणी आम्ही शिल्लक ठेवलं? लोकांच्या सेवेसाठी पर्यटनाचे 27 कोटी आणले. नागठाणचं नागेश्वर मंदिर आहे, नागठाणची मंडळी इथं उपस्थित आहेत. 5.5 कोटी नागेश्वर मंदिराला या ठिकाणी आमच्या सर्वांचं एक धार्मिक स्थळ असणार आहे, त्या मंदिराला आम्ही मंजूर करून दिलं. कोरे सर इथं आहेत. कुठलं काम आम्ही ठेवलं नाही. जे असेल ते ताकदीने या ठिकाणी आम्ही करत गेलो. आज काही माणसं तुमच्या समोर येतात भाजपचे उमेदवार म्हणून. यांचं काय कर्तृत्व तुम्ही सांगा मला. कुठं होती ही माणसं पुरामध्ये? कधी तुम्हाला दिसली? सांगा मला, कधी तुम्हाला दिसती? कधी येऊन मदत केली? त्यांचेही कारखाने आहेत, त्यांच्याही संस्था आहेत. अरे मदत करायला पैसा लागत नाही, मदत करायला गोरगरिबांची दानत लागते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अरे पण दानत ह्यांना काय माहित? माझी भिलोडीकरांना आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे, कधीतरी कडेगाव तालुक्यात जाऊन विचारा गोरगरीब शेतकऱ्यांना. 20-20 वर्ष झाले त्यांच्या सातबऱ्यावर ह्यांनी बोजा चढून बसवलाय. एक दिवशी एक भाजपचा कार्यकर्ता आला लग्न पत्रिका द्यायला. मला म्हणला, बाळासाहेब विनंती करू का? म्हणलं काय? भाजपचा कडेगावचा. म्हणलं बाळासाहेब लग्न मुलीचं आहे म्हणले, मला थोडी मदत करावी का? म्हणलं करतो. आता काय आमची सवयच आहे, येईल त्याला मदत करायची, चांगली सवय आहे. म्हणलं काय पाहिजे? केली मदत. म्हणलं का रे बाबा, काय करू? म्हणले बाळासाहेब 20 वर्ष झालं आमच्या सातबऱ्यावर बोजा आहे, अजून उतरलं नाही. साधं सोसायटीचं सुद्धा मला कर्ज काढता येत नाही. ही त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची अवस्था. कुठला तरी भाजपचा कार्यकर्ता रेकॉर्ड करत असेल तो कोपऱ्यात बसून. विश्वजित त्यांना सांगायचं काय काय भाषण मध्ये बोला. अरे मला काही परवा नाही रे, मला कुणाची भीती नाही. मी जे बोलतो ते मन साफ ठेवून बोलतो, कुणाची भीती नाही. अरे भीती नव्हती, कुणाची भीती नव्हती म्हणून विशाल पाटील या व्यासपीठावर खासदार म्हणून बसला, हे लक्षात ठेवा. किती लोकांनी त्रास दिला, किती लोकांनी रोखण्याचा प्रयत्न केला, हे मला माहिती आहे, तुम्हालाही चांगलं माहिती आहे. आणि म्हणून मला सांगायचंय की ही माणसं तुमच्या दुःखात नाहीत, कधी संकटात आली उपस्थित नाहीत, पण कडेगावला भाषण काय करतात ऐका आमच्या भगिनींनो आणि लोकांनो. काय करायचं कडेगावात भाषण? मी सुद्धा पुरात गेलो होतो, पण आम्ही फोटो काढले नाही. तिच्या आईला, अरे इथं आल्यानंतरच फोटो निघतो ना, एवढं तरी कळलं पाहिजे. इथं आल्यानंतर फोटो निघतो. अजून अर्ध्या फुटात कधी पाण्यात पाय ठेवलं नाही, कधी लोकांना चारा दिला नाही, औषधे दिली नाहीत, कधी या ठिकाणी पाणी उतरलं तरी नंतर आला नाही. कधी विश्वजित कदम आणि आम्ही सगळे उभे होतो, संसार उपयोगी किट प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी पोच केलं. त्यावेळेस तरी तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची भान ठेवायची, त्यांची त्यावेळेस तरी काळजी घ्यायची. आम्ही काळजी घेतली. आमच्यावर ते संस्कार आहेत, शिकवण आहेत. प्रत्येक माणूस आपला आहे, येईल त्या माणसाला प्रेमाने वागणूक द्यायची, त्याचं काम करायचं. या कुणाला हॉस्पिटल हवंय का, कुणाला औषधं हवंय का, कुणाला ऑक्सिजन हवंय का, कुणी रोखलं होतं? मग 4.5 वर्ष गायब व्हायचं, कुणाची विचारपूस करायची नाही. तिथं कडेगाव तालुक्यातली शेतकऱ्यांची ऊस बिलं द्यायची नाहीत, पगार 6-6 महिने कामगारांचे द्यायचे नाहीत. आता ह्यांना कोण सांगणार आहे? मलाही माहिती आहे, मला आणि विशालला चांगलं माहिती आहे. सांगू द्या, आमची काय परवा नाही. मग त्यांनी काय सांगायचं, ह्यांना उमेदवार आला, याचे नवे आहेत ना उमेदवार, आता भाजपच्या चिन्ह लढतात. उठ म्हणले की उठायचं, बस म्हणले की बसायचं. मी सुद्धा उठतो, मी सुद्धा बसतो, पण मी केव्हा उठतो आणि बसतो? जेव्हा पलूस कडेगावची माय बाप जनता विश्वजितला सांगते तेव्हा विश्वजित कदम तसा करतो. बाकी ऐकत नाही मी कुणाचं, तुमचं ऐकतो आणि तुमच्यासाठी दिवस रात्र राबतो, माहितीये की नाही? आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचं, ही जी माणसं आहेत आणि महायुतीचे उमेदवार आहेत म्हणे, महायुती. आता प्रतापगडी साहेब बोलतील महायुतीचे उमेदवार म्हणजे काय हो? महायुती हे गंडवणारं फसवणारं महायुती. आता आमच्या भगिनींना वाटतं 1500 रुपये दिले, बरोबर? 1500 रुपये दिले, कधी दिले?
लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने यांना दणका दिला तेव्हा ही या ठिकाणी जागी झाली. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले की नाही. आणि मग ही झाली मग म्हणले महिलांना काहीतरी देऊ 1500 रुपये. अहो काँग्रेस पक्ष कर्नाटकात 2000 देते, माझा मित्र रेवंत रेड्डी तेलंगणात 2000 रुपये देतोय, तुम्ही 1500 रुपये दिले. आता ह्याच्यात गंमत सांगतो बरोबर. आता तेलाचा डबा किती आधी किती होता. तुमचं घरात लक्ष बघा, लक्ष आहे घरात. 1600 आणि 2200 फरक किती झाला 600 रुपयाचा. स्टॅम्प पेपर किती झाला, आधी किती होता 400 रुपयाने वाढला. 600 आणि 400 किती झाले 1000. आणि त्यात बाकीचं तर अजून मी सांगतच नाही. पेट्रोल डिझेल युरिया गॅस वाढलंय की नाही सगळं बरोबर. आता परवा तर मला एक तरुण कार्यकर्ता म्हणला रिचार्ज पण वाढले 100 रुपयाने. खरंय का. आता पोरांना माहित असेल बघा, रिचार्ज सुद्धा 100 रुपयांनी वाढलं. आणि मग चाललंय काय म्हणजे तुम्हाला 1500 रुपये वरच्या खिशात दिले, एखादा बाजारात गेल्यानंतर चुकून पाकिटमार असतो ना खिसा कापतो, तसं या महायुती सरकारने पाकिटमार करून तुमचे 1000 रुपये काढलेत. हे लक्षात ठेवा. आज हे स्त्रियांवर अत्याचार करणारं सरकार आहे, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणारं सरकार आहे महायुतीचं. आज या ठिकाणी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारं हे सरकार आहे. हे सरकार दिल्ली आणि गुजरात समोर झुकणारं सरकार आहे महायुतीचं. पण त्यांना माहित नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि जोपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि तुम्ही सगळे आमच्या पाठीशी आहात, आम्ही दिल्ली आणि गुजरात सोडून महाराष्ट्राला झुकून देणार नाही हे ठामपणे आज सांगतो. पण यांनी झुकवलं महाराष्ट्र. या महायुतीच्या नेत्यांनी यांनी पाप केलं. महाराष्ट्र आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्राला झुकण्याचं पाप केलं. आणि म्हणून या ठिकाणी ही निवडणूक एक वेगळी आहे. जी माणसं तुमच्यात नाहीत, कधी विचारपूस केली नाही, दुःखात आली नाही, कधी काही मदत केली नाही, ही माणसं पुन्हा येण्याचं धाडस करतायत आणि भाजपचं टिमटुमा वाजवत आहेत. आता त्याच्यावर आमचे इम्रान भाई बोलतील, परंतु एवढं नक्की सांगायचंय की आता जास्त लांबलचक बोलणार नाही, पण शिक्षण आरोग्य एक तरी कार्यकर्ता सांगावा की तो महेंद्र अप्पांकडे गेलाय, विश्वजित कदमांकडे गेलाय, कुणी फी सवलत आहे, ऍडमिशन आहे हॉस्पिटलमध्ये. अरे यादी जर वाचवली ना गोरगरिबांची, किती हॉस्पिटल आम्ही मदत केली, तर कदाचित विरोधक विड्रॉ सुद्धा करेल. पण विड्रॉ नाही करायचा आम्हाला जरा आता एकदा ते होऊन जाऊन दे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक एक विचाराची निवडणूक आहे. पलूस कडेगावच्या विचाराची निवडणूक आहे, पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराची. या ठिकाणी आज खरोखरच मी थोडं एक वेगळ्या भावनेने मला संग्रामदादांची खूप आठवण येते. खरंच एक आपल्या सांगली बिलोडीचा एक वाघ आपल्यात नाही, राजू दादा, तर त्यांनी जबाबदारी घेतली, पृथ्वीराज करतोय आता, आणि विजयांना आपल्या सोबत आहेत खंबीरपणे. कुठे त्यांना आहेत अशी अनेक मंडळी आहेत, जुनी आहेतच. जुने माणसांनीच अत्यंत चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. आणि म्हणून या ठिकाणी आता संपूर्ण परिसरामध्ये एक चांगलं वातावरण आहे. भिलोडी स्टेशन पासून नंदूदादापर्यंत, अंकोलकोपर्यंत सगळ्या गावात आज उठाव दिसतोय मला लोकांमध्ये. कारण मला एक मनाला भावलं काय, मी ज्या ज्या गावात गेलो इथं तरुण पिढीने मला उत्साहाने स्वागत केलं, प्रेम दिलं, महिलांनी ओवाळणी दिली. ओवाळलं चौकात उभा राहून, खंडोबाच्या वाडीत, माळवाडीत, चोपडेवाडीत, सुकवाडीत, चोपडेवाडीत गेलो नाही, सुकवाडीमध्ये, ब्रह्मनाळमध्ये, या चौकात मी ब्रह्मनाळच्या घटनेतल्या प्रत्येक कुटुंबाला मदत तुमच्या साक्षीने केली. आज एवढं नक्की सांगतो, खरं माझ्या खिशात पैसे नाहीत, कागद आहेत फी कन्सेशनची, तेवढंच आहे. पण एकदा ही इलेक्शन झाली की तुमचा हा विश्वजित कदम, तुमचा भाऊ, तुमचा मुलगा तुमच्या ताटात विकास निधीचं या ठिकाणी ओवाळणी देईल, एवढं या ठिकाणी निश्चितपणे सांगतो. तरुणांचा बेरोजगारीचं ओवाळणी देईल, प्रश्न सोडवण्याचा, शेतकऱ्यांना ताकद देण्याची ओवाळणी देईल, एवढा नक्की तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा. पतंगरावजी कदम साहेबांनी आयुष्यभर काम करून, विकास करून हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या नकाशावर नेला. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला, तुमचा विश्वजित कदम विकासाच्या बाबतीत हा पलूस कडेगाव हिंदुस्थानाच्या नकाशावर नेण्याचं काम करेल, एवढं निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो. मी लांब लचक बोलणार नाही. इम्रान भाई इथं आलेत, मी त्यांना विनंती करतो, विशाल दादा तुम्ही 1-2 मिनिटात बोलू, तुम्ही 2 मिनिटात पण डबल 6 मारा. तुम्हाला 2 बॉल दिले तरी तुम्ही 3 6 माराल, एवढा आम्हाला विश्वास आहे. मी विशाल दादांना विनंती करतो, त्यांनी 2 शब्द बोलावे आणि 3 6 मारावे.
चला वाघाच्या भावाचं जोरदार स्वागत करूया. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रचाराच्या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित खासदार इम्रानभाई प्रतापगडी, आमदार अरुणअण्णा लाड, माजी आमदार मोहन शेठ दादा उपस्थित, आमिरभाई शेख व मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच पदाधिकारी, भिलवडी गावकर, बंधू भगिनी, मित्र हो. खरं तर आज इम्रानभाईंना ऐकण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. मी तुमचा खूप वेळ घेणार नाही, पण जो माझा अनुभव तुमच्या नेत्याबद्दल जो काही दिवसात गेल्या 6-8 महिन्यापेक्षा 1 वर्ष 1.5 वर्षात आला तो तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या अडचणीच्या काळातनं वसंतदादा कुटुंब जात होतं, ह्या भिलवडी गावचे आपले ऋणानुबंध आहेत. आनंदराव भाऊ, संग्राम दादा, त्यांचे वडील बाळासाहेब काका, हे जे ऋणानुबंध वसंतदादा घराशी होते हे भिलवडीकरांना चांगले माहिती आहे आणि भिलवडीकरांनी या आमच्या वसंतदादा घरावर खूप प्रेम केलंय. राजू दादा कुठे दिसतात, आता कुठे दिसतात, विजय अण्णा आहेत. तर हे घर ज्यावेळी अडचणीत होतं त्यावेळी खरं तुम्हाला सांगू की अपेक्षा सगळ्यांकडनं होती. कदाचित थोडी आम्हाला भीती होती की ह्या आमच्या अडचणीच्या काळात विश्वजित कदम आमच्या मागे राहतील का, कारण खूप त्रास मोहन शेठ दादांना, कदम साहेबांना मी दिला होता. मात्र मोठ्या मनाचा माणूस तुमचा नेता म्हणून तुम्ही निवडलेला आहे हे जी त्यावेळेला प्रचिती जाणीव मला झाली. स्वतः त्याग करून, स्वतः 2 पावलं मागे राहून हा वाद कायमचा मिटवला पाहिजे. वसंतदादा आणि कदम साहेबांचे जे संबंध आहेत ते पुढच्या काळात चालले पाहिजेत. यासाठी पुढाकार घेऊन विश्वजित कदमांना जे केलं ते तुम्ही सगळे पाहता. आज दिल्लीपर्यंत प्रत्येक जण, इम्रान भाई पण मला तिथं भेटतात. इम्रान भाई निवडणुकीच्या आधी येऊन गेलेले, निवडून आल्यावर सुद्धा त्यांना आश्चर्य वाटलं की अपक्ष कसं काय निवडून आणलं. तर ते मी सांगितलं तुम्ही दिल्लीत काय ते वेगळंच ऐकताय. सांगलीत आणि महाराष्ट्रात विश्वजित है तो मुमकिन है. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. आज येताना एक शेजारच्या राज्याचा मुख्यमंत्री खूप खालच्या पातळीवर जाऊन आपल्या नेत्याबद्दल टीका करून गेला. मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण. प्रमोद सावंत म्हणून मुख्यमंत्री आहेत गोव्याचे, अण्णा बापू आहे का, गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. ते गोव्याला ज्या वेळेला विधानसभेला उभारले त्यावेळेस समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार अशी परिस्थिती. भाजपचे होते, विरोधात काँग्रेसने कोणाला तिकीट दिलं होतं. मग आता प्रत्येक महाराष्ट्रातल्या आमदारांना, नेत्यांना जबाबदारी द्यायची ठरवली. एक मतदारसंघ, 1-2 मतदारसंघ तुम्ही बघा. त्या विश्वजित कदमांना सगळ्यात अवघड जबाबदारी काय द्यायची, तर मुख्यमंत्री भाजपची जिथून लढतोय ती मतदारसंघाची जबाबदारी दिली कुणाला, विश्वजित कदमांना. आणि त्या ठिकाणी आज जे बोलून गेलेत त्यांना जो घाम फोडलाय त्या व्यक्तीनं, समोरच्याचं डिपॉझिट जप्त करतो म्हणणाऱ्याला वट्ट 300 मतांनी निवडून आलाय मुख्यमंत्री. इथे येऊन आपल्या नेत्याबद्दल आज काहीतरी बोलून गेला. आता ते शेजारचे जे उमेदवार आहेत ज्यांना पॅकेज घेऊन उभा राहायला लागलं, त्या उमेदवाराने कानात काहीतरी भरलं असेल. कारण उमेदवाराची पण लई इच्छा नव्हती काका, ती काय पॅकेज घेऊन, शब्द घेऊन, पुढचं घेऊन उभारलाय. त्यांनी काहीतरी कानात सांगितलं असेल. पण आता गोव्याला परत जाताना त्यांना पश्चाताप होत असेल. कारण तुम्ही लोक विश्वजित कदमांना नेतं म्हणून निवडणार आहे, ह्या देशाचं नेतं म्हणून निवडणार आहे. त्या प्रमोद सावंतांना पण जाणीव होणार आहे की विश्वजित कदम कधी तुमच्या राज्यातून तुमचं सरकार पाडतील तुम्हाला कळायचं नाही. हे नेता तुम्ही आम्ही सगळ्यांनी निवडून द्यायचंय. खूप काय बोलायचं असलं तरी इम्रान भाईंना वेळ दिला पाहिजे. आज ते खास करून आवर्जून या युवा नेत्याची प्रेमासाठी खातीर या ठिकाणी आलेले आहेत. मी त्याला विनंती करतो की खासदार इम्रान भाई प्रतापगडी यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करा. दिल जीतने वाले विश्वजीत दादा के बारे में बात करने के लिए इमरान भाई के लिए जोरदार ताली. आदरणीय मोहनराव कदम जी, अरुण लाड जी, खासदार विशाल पाटिल जी, आमिर शेख जी, महेंद्र अप्पा जी, और मेरी आंखों के सामने हजारों की तादाद में मौजूद कड़े गांव पलूस के जिंदा दिल बुजुर्गों, नौजवान साथियों, माओ बहनों, आज मैं आपसे चुनावी मौके पे मिलने के लिए आया हूं, लेकिन वोट की अपील करने जैसा कुछ नहीं है.
आपके अपने चहेते आमदार पूर्व मंत्री विश्वजीत कदम साहब एक बार फिर से चुनावी मैदान में हैं और आपको 20 तारीख को न सिर्फ कड़ेगांव पलूस के भविष्य का फैसला करना है बल्कि महाराष्ट्र के भी भविष्य का फैसला करना है। मैं विश्वजीत जी को सुन रहा था, अपने पिता की विरासत को जिस सलीके के साथ वो आगे बढ़ा रहे हैं, वो देश में ऐसा उदाहरण विरला ही होता है। नए कमरों में अब चीजें पुरानी कौन रखता है, परिंदों के लिए शहरों में पानी कौन रखता है, और वो तो ये है जो बचाई है विरासत, वरना सलीके से बुजुर्गों की निशानी कौन रखता है। विश्वजीत भाई, आपसे मेरा जो रिश्ता है उस रिश्ते की बुनियाद पर मैं यहां आज आपका शुक्रिया कहने के लिए आया हूं। मेरा सौभाग्य है कि मैं आपका खासदार भी हूं। आदरणीय राहुल गांधी जी ने जब मुझे राज्यसभा भेजने का निर्णय लिया तो उन्होंने मुझे महाराष्ट्र का प्रतिनिधित्व करने का सौभाग्य दिया। मैं देश की पार्लियामेंट में खड़ा होकर के आपके मुद्दों पर महाराष्ट्र के किसानों के लिए, यहां के नौजवानों के लिए आवाज उठाता हूं, बोलता हूं। मैं महाराष्ट्र की मिट्टी में पैदा नहीं हुआ हूं, लेकिन मुझे ऐसा लगता है जैसे मेरा रोम रोम यहां के कण कण से बना है और मैं यहीं का हूं, यहां से एक आत्मा का संबंध है। आज मैं यहां इस बात का एहसान जो हमारे भाई ने किया है उसका शुक्रिया अदा करने भी आया हूं। चुनावी मौके पे तो आया ही आया हूं। जब मैं राज्यसभा का चुनाव लड़ने के लिए महाराष्ट्र आया, मुंबई आया, तो एक व्यक्ति जिसने सबसे पहले आगे बढ़ के मेरा हाथ पकड़ा और मुझसे कहा, इमरान आप हमारे छोटे भाई की तरह हैं, आप निश्चिंत रहिए, ये राज्यसभा का चुनाव आप नहीं लड़ेंगे, मैं लड़ूंगा, विश्वजीत कदम लड़ेगा। और आज अगर मैं देश की पार्लियामेंट में हूं तो उसकी बुनियाद में बड़े भाई विश्वजीत कदम के वोट के साथ साथ इनके सपोर्ट का भी बहुत बड़ा हाथ है। तो मैं भाई का बहुत बड़ा शुक्रिया अदा करता हूं। अब थोड़ी देर आपसे राजनीतिक बातचीत करता हूं। आने वाली 20 तारीख को आपको फिर से घरों से बाहर निकलना है, हाथ के पंजे के सामने का बटन दबाना है और जो पिछला अपना रिकॉर्ड है उसी को तोड़ना है। चुनाव हार जीत से आगे बढ़ के लीड पर निर्भर है कि लीड कितनी बड़ी होनी है, मार्जिन कितना बड़ा होना है। पूरे महाराष्ट्र में अधिकांश आमदार इस बात के लिए चुनाव लड़ रहे हैं कि जीतेंगे या हारेंगे, लेकिन मैं जानता हूं मेरा भाई इस बात के लिए चुनाव लड़ रहा है कि जीत 1.5 लाख से आगे बढ़कर के 2 लाख तक कितनी देर में पहुंचेगी, इस बात के लिए चुनाव लड़ रहा है। और यह विश्वजीत कदम की तरफ से मैं यहां खड़ा होकर नहीं बोल रहा हूं। मैं आज सांगली जिले में पहले जत में चुनाव प्रचार करके जब आ रहा था तो रास्ते में लोगों ने यह बात कही कि चुनाव प्रचार करने जा रहे हैं, आवश्यकता नहीं है। लोग खुद ही विश्वजीत कदम के लिए अपने आप खड़े हैं साथ में। मैं जब विश्वजीत कदम का नाम लेता हूं तो मुझे ऐसा लगता है जैसे उस व्यक्ति का हर कदम विश्व को जीतने के लिए आगे बढ़ रहा हो। नाम ही ऐसा है। और कभी कभी लगता है विश्वजीत के बजाय इन्हें दिलजीत कहा जाए, क्योंकि दिल जीतने का भी हुनर इनको आता है। वो आसमां है, लगा सका ना कोई उसके कद का अंदाजा। एक भोला भाला, मतलब जब पहली बार मिलिए तो आपको लगेगा कि अरे ये नेता भी है, वरना तो बिल्कुल ऐसा लगता है जैसे अपने परिवार का कोई एक सदस्य, भाई, बेटा। लगा सका ना कोई उसके कद का अंदाजा। वो आसमां है मगर सर झुका के चलता है। ऐसे विश्वजीत कदम के लिए मैं आपके बीच में खड़ा हूं साथियों। अगर आपको लगता है कि आने वाली 20 तारीख को यह जो चुनाव है यह सिर्फ आमदार चुनने का चुनाव है, तो फिर आप छोटा सोच रहे। 2 ताकतें हैं, एक तरफ महायुति है और एक तरफ महाविकास अघाड़ी है। एक तरफ वो महायुति है जिसकी नींव इस बात पर पड़ी है कि जब कोरोना के दौरान महाराष्ट्र की महाविकास अघाड़ी की सरकार आपको सांसें बांट रही थी, आपको दवाइयां बांट रही थी, तो उस तरफ दूसरी तरफ बैठी हुई पार्टियां
किस तरह से लोकतंत्र को लूट सके इसकी साजिशें कर रही थी। और आपने देखा कि एक चलती हुई सरकार को लूट करके एक दूसरी सरकार बनाई गई, उसमें एक इंजन जोड़ा गया, फिर डबल इंजन जोड़ा गया, फिर ट्रिपल इंजन जोड़ा गया। उसे लोग कहते हैं महायुति की सरकार है, मैं तो कहता हूं महाभ्रष्ट सरकार है। महाराष्ट्र में इतिहास की सबसे महाभ्रष्ट सरकार है। मैं कल नांदेड़ में खड़ा होकर भाषण दे रहा था, मैंने कहा यह धोखेबाजों की सरकार है। एक आदमी सामने से खड़ा हुआ नौजवान, उसने कहा भैया इसमें एक चीज और जोड़िए। मैंने कहा बताओ। बोला ये धोखेबाजों के साथ साथ खोखेबाजों की भी सरकार है। मैंने कहा यह सुझाव बहुत अच्छा है। महाराष्ट्र के युवाओं में गुस्सा है क्योंकि इस सरकार ने लोकतंत्र को लूट करके सरकार बनाई है। उनके नारे उठा के देखिए आप, बटोगे कटोगे, मंगलसूत्र छीन ले जाएंगे, भैंस खोल ले जाएंगे, उल्टा लटका देंगे, ढहा देंगे। और इस तरफ हमारे नारे क्या हैं? आइए नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलते हैं। विशाल पाटिल जी बोल रहे थे, जो कुछ विश्वजीत जी के लिए वो कह रहे थे, सच में जब अपक्ष आप लड़ रहे थे तो हम सारे लोग दिल्ली में बैठ के सोचते थे कि ये फैसला गलत तो नहीं है। और जब परिणाम आया तो हमें लगा कि पूरा प्रदेश एक तरफ था, विश्वजीत कदम और विशाल पाटिल एक तरफ थे, और सही साबित यही हुए। तो मैं विश्वजीत भाई को इस बात के लिए बधाई भी देता हूं कि दिल्ली की भी आंखें चुदिया गई थी जब आपने विशाल पाटिल जी को अपक्ष जिता करके देश की पार्लियामेंट में पहुंचाया। एक तरफ वो ताकतें खड़ी हैं जो गारंटी के नाम पे आपके बीच में आकर के डेवलपमेंट की बात नहीं करेंगी। उनकी गारंटी सिर्फ इतनी है कि अगर उनकी सरकार बनती है तो अडानी और अंबानी का कर्जा माफ होगा, लेकिन अगर अघाड़ी की सरकार बनेगी तो किसानों का कर्जा माफ होगा। ये अंतर है दोनों के बीच में। उनके झूठे वादों, झूठे नारों के चक्कर में कभी मत आइएगा। याद करिए 2014 में उन्होंने नारा दिया था, बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार। दिया था कि नहीं दिया था? फिर उस नारे का परिणाम क्या हुआ? जो पेट्रोल डीजल 58 रुपए में था वो 100 रुपए के पास हो गया, और जो गैस सिलेंडर 400 का था वो 1000 के पास हो गया। एक दिन राज्यसभा में खड़े होकर भाजपा के एक मंत्री भाषण दे रहे थे कि हम महंगाई खत्म करेंगे। मैं खड़ा हो गया, मैंने कहा शर्म करिए, आपको ये बोलने का अधिकार नहीं है। आप क्या महंगाई कम करेंगे? आपकी सरकारें तो वो सरकारें हैं जो फिल्में टैक्स फ्री करती हैं और कफन पर जीएसटी लेती हैं, टैक्स लेती हैं। आपको महंगाई पे बात करने का कोई नैतिक अधिकार नहीं है। इनके नारों के झूठ के चक्कर में मत आइएगा। नारा दिया बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, परिणाम क्या हुआ कि हाथरस में जब एक दलित बिटिया का बलात्कार हुआ तो रात के 2 बजे उसकी लाश बिना परिवार की मर्जी के जला दी गई ताकि सबूत मिटाए जा सके। यहां मातृशक्तियां बैठी हैं। आपने देखा होगा कि जब जंतर मंतर पर हमारी बेटियां, ओलंपिक लाने वाली बेटियां, मेडल लाने वाली, जब अपना इंसाफ मांगने के लिए बैठी तो कि एक तरफ वो लोग हैं जिनके वायदे झूठे हैं और एक तरफ वो व्यक्ति है जो आपके सुख में, दुख में, जीने में, मरने में, रोने में, हंसने में हर वक्त खड़ा है, पूरा दिल खोल के खड़ा है, जिसके घर के दरवाजे 24 घंटे खुले हैं, जिसके दिल के दरवाजे भी आपके लिए 24 घंटे खड़े हैं। ये वही जगह है ना, मुझे बताया जा रहा था कि ये पेड़ भी नहीं दिख रहा था जब बाढ़ आई हुई थी। तो ये वही जगह है, ये वही गांव है
जहां 10-10 फीट पानी में खड़े होकर के विश्वजीत कदम ने यह परवाह नहीं की कि इन्फेक्शन हो जाएगा, बीमार हो जाएंगे। उनके मन में तो बस एक चिंता थी कि ये हमारा गांव है, ये हमारे अपने लोग हैं, ये हमारे मतदार संघ के लोग हैं, इनको रत्ती भर भी तकलीफ होती है तो मेरे दिल पे चोट लगती है, मैं इनके साथ खड़ा मिलूंगा। राजनीति में ऐसे लोग बिरले दिखाई पड़ते हैं देश में, वरना तो नेता आते हैं, भाषण देते हैं, चले जाते हैं, सुख दुख में खड़े होने के नाम पे बस फोटो खिंचवाते हैं। हम पूरा देश देख रहे हैं। ऐसे में एक व्यक्ति है जो आपके सुख दुख में है और अपने पिता के सपनों को आगे लेके बढ़ रहे हैं। वो दुनिया में बहुत कम लोग होते हैं जो सपने देखते हैं और खुद पूरे कर पाते हैं। स्वर्गीय पतंगराव जी कदम साहब ने कुछ सपने देखे एक बहुत छोटे से परिवार से निकल करके, और उन सपनों को पूरा करने की दिशा में एक बड़ी लंबी चौड़ी मंजिल भी तय की उन्होंने। लेकिन सबको जाना होता है, दुनिया में जो भी आया है उसे जाना है। चांद तारे बुझ गए, सूरज सवाली हो गया, एक तेरे जाने से सारा शहर खाली हो गया। उनकी भरपाई नहीं की जा सकती। लेकिन बहुत कम राजनीतिक व्यक्ति ऐसे होते हैं कि जिनका बेटा उनकी विरासत को उनके नक्शे कदम पर चल करके उसी तरह से निभाने की कोशिश करता है जैसा पिता छोड़ के जाता है। और मैं फख्र से कह सकता हूं कि देश में विश्वजीत कदम सबसे शानदार उदाहरण है इस बात का कि अपनी पिता की विरासत को और विनम्रता के साथ लेकर के आगे जा रहे हैं। मैं सैल्यूट करता हूं विश्वजीत कदम साहब को। और कड़ेगांव पलूस वालों, जब 20 तारीख को वोट देने जाना तो सिर्फ यह मत सोच के जाना कि एक आमदार चुनने जा रहे हो। मैं पाथरी से लेकर के, जालना से लेकर के, नांदेड़ से लेकर के, रावेर से लेकर के, जत से लेकर के, पुणे से लेकर के पूरे महाराष्ट्र में चुनाव प्रचार करता हुआ यहां पहुंचा हूं। मंदिरों में भजन चल रहा है, मस्जिदों में दुआ चल रही है, जिस तरफ भी नजर तुम उठाओ बस अगाड़ी की हवा चल रही है। लड़ाई में महायुति कहीं है ही नहीं। महाविकास अघाड़ी की सरकार बनने जा रही है। इसलिए जब 20 तारीख को घरों से बाहर ईवीएम बूथ पर जाइएगा तो हाथ के पंजे के सामने वाला बटन दबाते हुए यह सोचिएगा कि आप अपना वोट आमदार चुनने के लिए नहीं बल्कि महाराष्ट्र सरकार में सबसे ताकतवर कैबिनेट मंत्री चुनने के लिए देने जा रहे हैं आप। और मंत्री के आगे कब ऊप लग जाए, कब मुख्य लग जाए, ये तो नसीब तय करता है ना, तो भविष्य तय करता है। तो हम सब तो दुआ करेंगे ही अपने भाई के लिए कि भविष्य में वो इसी तरह से राजनीति की नई नई ऊंचाइयां छुएं। जो प्यार, जो सम्मान कांग्रेस का नेतृत्व उनके लिए रखता है अपने मन में, जो दिखाता है, मैंने देखा है। कड़ेगांव पलूस वालों, मैंने इन्हीं आंखों से देखा है। आदरणीय सोनिया गांधी जी हो, राहुल गांधी जी हो, खड़गे साहब हो, विश्वजीत कदम के लिए जो सम्मान मैंने उनकी आंखों में देखा है वो राजनीति में शायद ही किसी के लिए मैंने देखा हो। यह कमाई है विश्वजीत कदम की, यह कमाई है इनके पिताजी की, जिस विरासत को इन्होंने और अच्छे से आगे बढ़ाया है। मैं विश्वजीत भाई को सैल्यूट करता हूं और मुझे पूरा विश्वास है, जैसी मैंने आपके बीच में से आवाजें सुनी है कि अब की बार इतना तो पार होना ही है ना, होना है ना, होना है ना, कोई चूक तो नहीं होगी। मैं आपका खासदार हूं। मैं कड़ेगांव पलूस के लिए कुछ कहूं, उधर विशाल भाई भी हैं। ऑफर बहुत अच्छा है, एक आमदार जिताइए, 2 सांसद फ्री पाइए, एक लोकसभा का, एक राज्यसभा का। इससे अच्छा ऑफर कुछ हो ही नहीं सकता। पूरे देश में किसी असेंबली में ऐसा ऑफर नहीं मिल सकता कि एक आमदार जिताओ, 2 खासदार, एक दाईं तरफ एक बाईं तरफ खड़ा होकर कह रहा है कि हां एक आमदार जिताओ, 2 साथ में फ्री पाओ। इस असेंबली के लिए, इस मतदार संघ के लिए मुझे लगता नहीं कि जरूरत है, लेकिन मैं फिर भी अपने दिल की बात कह रहा हूं कि विश्वजीत भाई, जब भी आपको जरूरत पड़े, आपके पास तो निधि का भरमार वैसे ही रहता है, लेकिन जब भी आपको आवश्यकता पड़े, मैं सिर्फ साइन किया हुआ ब्लैंक लेटर पैड अपना भाई को देने को तैयार हूं कि जितना दिल करे मेरी निधि भी आप खुल करके यहां खर्च करिए, क्योंकि ये लोग
इस बात के अधिकारी हैं, इस बात के लायक हैं कि विकास की हर चीजें जो इन्हें मुहैया होनी चाहिए वो मुहैया हों। भाजपा वालों के झांसे में मत आइए। आखिर तक तो मैंने सुना कैंडिडेट ही नहीं मिल रहा था विश्वजीत कदम के खिलाफ, पता नहीं फिर कहां से किस जगह से खोज करके ले आए। ये मुश्किल हर बार विश्वजीत भाई के सामने पेश आएगी भाजपा को, और एक आध बार आप 2 लाख का आंकड़ा पार कर दीजिए तो अगली बार हो सकता है फिर बिना चुनाव के ही काम होता रहे। भाजपा को भी समझ में आ जाएगा कि क्या फायदा, एनर्जी क्यों खर्च करना, कैंडिडेट को दौड़ाना क्यों। और मैंने तो सुना है कि कैंडिडेट महोदय ने दौड़ना भी कम कर दिया है, उन्होंने भी सोचा है जो पार्टी से मिले उसको बचाओ, खर्च करने की क्या जरूरत है। लेकिन आपसे मैं इतना कहता हूं कि उनके झांसे में बिल्कुल मत आइएगा। वो चूंकि बातें ही ऐसी करते हैं। वो एक दिन प्रधानमंत्री जी पार्लियामेंट में खड़े हुए, बोले बताओ कांग्रेस वालों 70 साल में क्या बनाया। मैं इस तरफ बैठा हुआ था, मैं खड़ा हो गया, मैंने सोचा बताना शुरू करूं क्या क्या बनाया है। तब तक खरगे साहब आगे बैठे थे, बोले इमरान मत बताओ, जो बताओगे ये उसको भी बेच देंगे, इनका काम सिर्फ बेचने का है। मैंने कहा अध्यक्ष जी ने सही बात कही है, मैं चुप हो गया। तो मेरा आपसे अनुरोध है साथियों, मैं बहुत दूर से चल के आया हूं, मैं झारखंड था पिछले 1 हफ्ते से चुनाव प्रचार में, फिर महाराष्ट्र जब आया तो आप अंदाजा इस बात से लगा सकते हैं कि पूरे राज्य में चुनाव प्रचार का जिम्मा और प्रोग्राम लगाने का जिम्मा पार्टी का होता है। लेकिन जब विश्वजीत कदम, सांगली और पुणे की बात आती है तो पार्टी भी कह देती है कि विश्वजीत कदम साहब जहां कहें वहां वहां चले जाइए। सारे स्टार प्रचारकों से यह सम्मान अर्जित किया है विश्वजीत जी ने। और विश्वजीत भाई ने जब मुझे कहा कि आना है इमरान आपको मेरे यहां, आइए मेरे लोगों से मुलाकात करिए, तो मैंने कहा विश्वजीत भाई इससे अच्छा क्या हो सकता है। मैं जीत का जश्न मनाने तो एक बार 23 के बाद आऊंगा ही, लेकिन अगर पहले आ जाऊं और लोगों से मुलाकात कर लूं तो ये मेरा सौभाग्य भी रहेगा। तो मैं आप सबसे अनुरोध करता हूं कि इस चुनाव में मेरे इस भाई को जिता करके, सबसे बड़ी जीत दे करके, पिछली बार मैंने सुना बस कुछ हजार का अंतर रह गया था, इस बार वो अंतर भी समाप्त करिए। पूरे महाराष्ट्र की सबसे बड़ी जीत कड़ेगांव पलूस में विश्वजीत कदम साहब की होनी चाहिए। यह विश्वास दिलाइए मुझे, वो कितने भी हथकंडे अपनाएं, कितना भी नारे लगाएं, जो विश्वजीत कदम की खूबी है ना, राजनीति में रह करके भी वो व्यक्ति मानवता के लिए, इंसानियत के लिए सोचता है। जब जब मैं विश्वजीत कदम को देखता हूं तो मुझे एक शेर याद आता है कि मैं तुम्हें अपने उसूलों की कसम देता हूं, मैं तुम्हें अपने उसूलों की कसम देता हूं, मुझको मजहब के तराजू में न तौला जाए, मैंने इंसान ही रहने की कसम खाई है, मुझको हिंदू या मुसलमान न समझा जाए। एक व्यक्ति जो इंसानियत के लिए काम करता है, सेवा करता है, और पहले दिन से, जिस दिन से राजनीति में कदम रखा है, लोग एक पंचवर्षीय बिता लेते हैं तो जनता की नजरों में सम्मान खो देते हैं, लेकिन बहुत कम लोग होते हैं जिनका सम्मान दिन प्रतिदिन जनता की नजरों में बढ़ता जाता है। नजर से दिल में उतरना कमाल होता है, बुलंदियों पे नजर से दिल में उतरना कमाल होता है, सुगंध बन के बिखरना कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है। वो ठहर करके जिस व्यक्ति ने दिखाया है, उस व्यक्ति का नाम विश्वजीत कदम है। और मैं क्या, देश भर से तमाम लोग, कुणाल भी आए बोल के गए, यहां पे विशाल भाई आपके लिए सामने बोल ही रहे थे। और विश्वजीत को जिस दिन ये लगे कि देश भर से बाकी नेताओं के आने की आवश्यकता है, तो आप यकीन जानिए कि देश का कोई भी नेता ऐसा नहीं बचेगा जो विश्वजीत के लिए आपके सामने अपना दामन फैलाने ना आए, क्योंकि विश्वजीत ने यह कमाई अर्जित की है। तो मेरा आपसे अनुरोध है कि वो उनके वायदे झूठे हैं, लड़ाई दरअसल विचारधारा की है। विचारधारा यह है कि दिल्ली में बैठ के एक व्यक्ति सोचता है कि महाराष्ट्र को रिमोट से कंट्रोल किया जाएगा, लेकिन यह
डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की भूमि है, वीर शिवाजी महाराज की भूमि है। इस भूमि को दिल्ली से रिमोट कंट्रोल के जरिए नियंत्रित नहीं किया जा सकता। यह महाराष्ट्र है, यह आंदोलन के लिए जाना जाता है। अगर महाराष्ट्र की फैक्ट्रियां और महाराष्ट्र के प्रोजेक्ट उठा करके आप किसी और राज्य में भेजेंगे तो महाराष्ट्र की जनता इसको बर्दाश्त नहीं करेगी। नागपुर में बनने वाला एयरबस का जो प्रोजेक्ट था वो उठा करके दूसरे राज्य में भेज दिया गया। फॉक्सकॉन की फैक्ट्री जो है वो उठा करके महाराष्ट्र से दूसरे राज्य में भेज दी गई। ये चुनाव इन तमाम जो सरकारी साजिशें हैं उसका बदला लेने का चुनाव है। तो मैं आपसे अनुरोध करूंगा, और खास तौर से यहां जो मातृशक्तियां बैठी हैं, माताएं बहनें बैठी हैं, मैं उनसे अनुरोध करूंगा, जो कांग्रेस पार्टी की और महाविकास आघाड़ी की जो गारंटी है उसमें जो सबसे शानदार गारंटी है वो 3,000 रुपए हर महीने जो मातृशक्तियों को देने का महाविकास आघाड़ी ने फैसला किया है, वो सीधे आपके लिए योजना है। और कितनी शानदार योजना है। फ्री में यात्राएं करिए, यह महाविकास आघाड़ी की गारंटी है। हमारी जो गारंटी है, हम आप आम परिवार से आते हैं, छोटे छोटे परिवारों से आते हैं। परिवार में कोई एक व्यक्ति बीमार हो जाता है तो ऐसा लगता है कि इलाज कराना मुश्किल है, पूरी जमा पूंजी खत्म हो जाती है। लेकिन महाविकास आघाड़ी क्या कह रही है कि हम हर परिवार को 25 लाख रुपए का हेल्थ बीमा देंगे ताकि इलाज में आपको 1 रुपए भी ना खर्च करना पड़े। मुफ्त दवाइयों का जो गारंटी है, और किसानों के 3 लाख रुपए का कर्ज माफ करने की गारंटी। कीमत तो बहुत बढ़ गई शहरों में धान की। मुझे पता है यह किसानों का इलाका है, यहां के लोग मिट्टी को अपने मेहनत से, पसीने से सींचते हैं और अन्न उपजाते हैं, किसी और चीज पर निर्भर नहीं रहते। लेकिन याद करिए कि दिल्ली में सिंघू बॉर्डर पर बैठे हुए किसान प्रधानमंत्री जी से अपील करते रहे कि कृषि काले कानून वापस ले लीजिए, एमएसपी की लीगल गारंटी दे दीजिए। 700 किसान शहीद हो गए, तब देश के प्रधानमंत्री को यह एहसास हुआ कि उनके बनाए हुए कानून गलत हैं, तब जाके उन्होंने वापस लिया। उन 700 किसानों की शहादत का कोई मोल हो सकता है? नहीं हो सकता। कीमत तो बहुत बढ़ गई शहरों में धान की, लेकिन विदा न हो सकी बेटी किसान की। मौका मिला तो लोगों ने कुर्सी के वास्ते तस्वीर ही बिगाड़ दी हिंदुस्तान की। कड़ेगांव पलूस वालों, महाविकास आघाड़ी क्या कह रही है कि 3 लाख रुपए का कर्जा माफ होगा किसानों का, और नियमित ऋण भुगतान के लिए, ब्याज के भुगतान के लिए 50,000 रुपए का प्रोत्साहन देने की गारंटी दे रही है। और महाविकास आघाड़ी की गारंटी असली गारंटी है। उधर वो जो महायुति की महाभ्रष्ट सरकार है उनकी गारंटी की तरह नहीं है। तो मेरा आपसे अनुरोध है, और मैं अपने विश्वजीत भाई से कहूंगा कि विश्वजीत भाई 1 मिनट इधर आइए। आप दूर दूर बैठे हैं, मुझे अच्छा नहीं लग रहा है, आप इधर आइए। मैंने कहा ना, मैं सांसद बाद में हूं, पहले तो शायर हूं, कवि हूं, साहित्यकार हूं। और मैं विश्वजीत भाई के साथ बैठा था तो मैं सोच रहा था कि मैं विश्वजीत भाई के लिए क्या पंक्तियां पढ़ूं। तो मुझे लगा कि मुझे 4 पंक्तियां विश्वजीत भाई के लिए जरूर पढ़ना पड़ेगा। मैं पढ़ता हूं। इधर जो लोग खड़े हैं हाथ बांध के, उनसे भी चाहूंगा कि आपका हाथ खुले। इलेक्शन सिर्फ वोट देने का नाम नहीं है। इलेक्शन वोट देने से ज्यादा सपोर्ट देने का नाम है, हौसला देने का नाम है। एक व्यक्ति जो दिन के रात के 24 घंटे आपके लिए खड़ा है, आज जब वो इलेक्शन में खड़ा है तो फिर आगे बढ़कर के इस इलेक्शन को विश्वजीत कदम बनकर के लड़िए, राहुल गांधी बनकर के लड़िए, शरद पवार जी बन के लड़िए, उद्धव ठाकरे जी बन के लड़िए, विशाल पाटिल बन के लड़िए। क्योंकि ये जो महायुति है वो तो भ्रष्ट है, लेकिन जो महाविकास आघाड़ी है वो एकजुटता के साथ आगे बढ़ रही है। मैं भाई के लिए 4 पंक्तियां पढ़ता हूं अंत में, कि दायरे में सिमट के आएगा। मैंने सुना है आप लोगों ने इनको एक नया नाम दिया है, तो मैं उस नाम को इन पंक्तियों में पिरोता हूं कि दायरे में सिमट के आएगा,
हर रवायत से हट के आएगा। आंधियों को जरा खबर कर दो। यहां से वहां तक आपकी तालियों का शोर पूरे महाराष्ट्र में जाना चाहिए। मैंने पंक्तियां पढ़ने के बाद आपने एडवांस में ताली बजा दी, धन्यवाद, लेकिन पंक्तियां पढ़ने के बाद बजानी है। मैं फिर से पढ़ता हूं कि दायरे में सिमट के आएगा, हर रवायत से हट के आएगा। आंधियों को जरा खबर कर दो, शेर वापस पलट के आएगा। शेर वापस पलट के आएगा। क्या हिंदू, क्या मुसलमान, क्या सिख, क्या ईसाई, क्या दलित, क्या आदिवासी, सर्व समाज के लोगों से मैं अपील करता हूं कि 20 तारीख को अपने घरों से बाहर निकलिए, अपना एक एक वोट लेकर के बूथ पर जाइए। ये लक्ष्य बना करके जाइए कि 2 लाख की जीत का आंकड़ा पार करना है। ये लक्ष्य बना करके जाइए कि पूरे महाराष्ट्र की सबसे बड़ी जीत दिलानी है विश्वजीत कदम को। यह लक्ष्य बना के जाइए कि आपका विश्वजीत कदम को दिया गया एक एक वोट डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के संविधान के शब्दों को मजबूती देगा। विश्वजीत कदम के दिए गए एक एक वोट आपके मोहब्बत के उस मसीहा राहुल गांधी को मिलेंगे जो नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलने की बात करता है। आपका विश्वजीत कदम को दिया गया एक एक वोट विशाल पाटिल को मिलेगा, इमरान प्रतापगढ़ी को मिलेगा। मेरे ऊपर भी आपका व्यक्तिगत एहसान होगा और मैं इस भाई के लिए आपके सामने बहुत दूर से चल के आके अपना दामन फैला के बस इतना कह रहा हूं कि अनेकों प्रश्न ऐसे हैं जो दोहराए नहीं जाते, बहुत उत्तर भी ऐसे हैं जो बतलाए नहीं जाते। मेरी ख्वाहिश है तुमको चांद तारे तोड़कर दे दूं, मगर चादर से बाहर पांव फैलाए नहीं जाते। और यही सब सोच करके ही हमें दिल में जगह देना, यही सब सोच करके ही हमें दिल में जगह देना कि घर आए हुए मेहमान लौटाए नहीं जाते। विश्वजीत कदम के लिए उठाइए अपना एक एक हाथ, मुझे भरोसा दिलाइए यहां से वहां तक जहां भी मौजूद हैं कि मेरे भाई के लिए 20 तारीख को जाएंगे, अधिक से अधिक वोट देंगे और विश्वजीत कदम को सबसे बड़ी जीत दिलाएंगे। धन्यवाद। कड़ेगांव पलूस फिर आएंगे आपका शुक्रिया अदा करने के लिए। बहुत आभार आपका। विश्वजीत दादा आगे बढ़ो, विश्वजीत दादा आगे बढ़ो। इमरान भाई, यह बात कोरोना योद्धा की होगी, यह बात बाढ़ में हमें बचाने वाले देवदूत की होगी, यह बात किसानों के रखवाले की होगी, यह बात माता बहनों के भाई की होगी, यह बात सिर्फ और सिर्फ विश्वजीत दादा की होगी।